So wonderful to see all of you so happy for your exams. देवाला धन्यवाद. तुम्हाला सगळ्यांना बघून आनंद होत आहे आणि तुमच्या परीक्षांविषयी पण मीच आनंदी आहे. No, it gives me great joy to see you happy for your exams. तुमच्या परीक्षांविषयीनं तुम्हाला आनंदी बघून मला आनंद आहे. I know you are happy for us, मला माहिती आहे तुम्ही माझ्यासाठी एवढा आनंद केला, but you shall be happy for your exams पण also. परीक्षांसाठी पण आनंद कराल. Because God is going to do a marvelous thing in your life. कारण की देव तुमच्या जीवनामध्ये काहीतरी महान कार्य करेल. Amen. देवाला धन्यवाद. It's going to be wonderful. आणि सगळं छान होईल बेटा. Your life will be made. तुझं जीवन बनेल, Your career will be made. करिअर बनेल, You will rise in your life आयुष्यामध्ये तू उत्कर्षाला येशील. because God has great plans for कारण की you. देवाची योजना तुझ्यासाठी महान आहे. So please be seated. तर कृपया सगळ्यांनी आता खाली बसा. How many want me to pray for you? किती मुलांची इच्छा आहे की मी त्यांच्यासाठी प्रार्थना करावी. Okay. ठीक But आहे. then first you have to hear the word. पण मग पहिलं तुम्हाला देवाचं वचन ऐकावं लागेल. Let the word of God enter your life देवाचा शब्द तुमच्या जीवनात प्रवेश करू दे and see what happens. आणि मग पहा काय काय होतं. Amen. देवाला धन्यवाद. Because I was also in your place once upon a time, कारण एकेकाळी मी सुद्धा तुमच्या जागेत होतो and today I am in a different place आणि आज माझी जागा वेगळी आहे. आज माझं वय वेगळं आहे. because God has lifted me. कारण की देवाने मला उचललेलं आहे. The same God तोच देव who has done a miracle in my life ज्या देवाने माझ्या जीवनामध्ये चमत्कार केलाय, will do a miracle in your life तोच also. देव तुझ्याही जीवनात चमत्कार करेल. Praise God. देवाला धन्यवाद. We'll open our Bibles to Proverbs chapter 24 verse 16. नीतिसूत्र याचा 24वा अध्याय आणि त्यातलं 16वं वचन सर्वांनी काढा. नीतिसूत्र 24:16. For the righteous falls 7 times and rises again. नीतिसूत्राचा 24वा अध्याय 16 वचन. कारण न्यायी 7 वेळा पडतो तरी तो पुन्हा उठतो. Praise God. देवाला धन्यवाद. A righteous person will fall. एखादा न्यायी किंवा नीतिमान माणूस पडू शकतो, नाही असं नाही. He or she may fail, तो व्यक्ती किंवा ती किंवा तो अपयशी होऊ शकतात, but पण God will lift that person up. देव त्या माणसाला मात्र परत उचलेल. God's grace will come on you. आणि देवाची कृपा जरूर तुमच्यावर येईल. You do your best. तुम्ही तुम्हाला जमेल एवढं करा Let God supply His grace later on. आणि बाकी देवाला त्याची कृपा तुम्हाला पुरवू दे. Praise God. देवाला धन्यवाद. So you do your best. तर तुम्ही तुम्हाला जमेल तेवढं चांगलं करा, अभ्यास करा. God will take care of the rest. बाकी सगळं काही देव सांभाळून घेईल. The lovers of God may suffer adversity. देवावर प्रेम करणाऱ्या देवप्रेमी लोकांना विरोधाचा त्रास होऊ शकतो, त्रास येऊ शकतात. They may stumble 7 times, आणि 7 वेळा कदाचित ते अडखळून पडू शकतात. but पण they will continue to rise over and over again. परत आणि परत ते उठत राहणार, परत आणि परत ते वर येत राहणार. No matter how many times you have failed, किती वेळा जरी तुम्ही अपयशी झालेले असाल, life is not destined by one exam. तरी आयुष्य काही एका परीक्षेवर घडत किंवा बनत नसतं बेटा. तुम्ही जरी किती वेळा फेल झाला, नापास झाला, तरी तेवढ्यावरती जीवन बनत नाहीत. Life has many exams. जीवनात अनेक परीक्षा असतात रे. If you fail in one, there's another exam. एका परीक्षेत तू नापास झाला तर पुढे परत परीक्षा असतेच. If you pass in one exam, there's another exam. आणि एका परीक्षेत पास झाला तरी सुद्धा पुढे अजून दुसरी परीक्षा असतेच. And so God has to be there. तर देव हा शेवटी लागतोच He will help you आणि देव तुला सहाय्य करेल. as you face many exams in your life. जसं आयुष्यामध्ये अनेक परीक्षांना तू तोंड देशील तसं देव तुला सहाय्य करेल. And my God will not allow you to be put to shame. आणि माझा देव तुला लज्जित फजित होऊ देणार नाही. ही आपली जमेची बाजू आहे. Praise God. देवाला धन्यवाद. Very soon you will be on your feet. आणि फारच लवकर तुम्ही आपल्या पायांवर उभे राहाल, Amen. है ना. देवाला धन्यवाद. When you were small, तुम्ही लहान असताना many times you stumbled and fell. अनेक वेळा तुम्ही अडखळून पडलात. When you were just learning to walk. जेव्हा तुम्ही चालायला नुकतं शिकत होता, 1 वर्षाचे होता वगैरे, त्यावेळेला And your parents didn't say, त्यावेळेला तुमचे आई वडील तुम्हाला असं म्हटले नाहीत oh, you got hurt. की तुला लागलं, Next time don't walk. आता परत तू चालूच नको. Because you fall and you get hurt. कारण की तू पडतो, तुला लागतं, तर आता परत चालूच नको. No. असं नाही. They say, ते म्हणतात try again. परत प्रयत्न कर. We have got medicine, band-aid, everything ready. आपल्याकडे फर्स्ट एड बॉक्स रेडी आहे, औषध तयार आहेत, तू चाल, पड, पण चाल. And then today, मास you are walking. तुम्ही छान चालताय. Praise God. हो की नाही. देवाला धन्यवाद. Say, है ना. in the same way, तसंच आहे.
You may have a fall, कदाचित तुम्ही पडाल but you will rise. पण उठाल सुद्धा. By God's grace, you will rise. देवाच्या कृपेने तुम्ही परत उठाल हे नेहमी डोक्यात ठेवा. Amen. Amen. You read of the success stories of ordinary people. तुम्ही साध्या सुध्या माणसांच्या यशस्वी कथा वाचता, त्यांच्या आत्मकथा वाचता. You read it in the Bible, बायबल मध्ये सुद्धा आपण वाचतो and you will be shocked आणि तुम्हाला ते वाचून धक्का at बसेल how God could raise up nobodies की कशा पद्धतीनं देवाने अक्षरशः शून्य माणसांना उचललेलं and आहे make them somebodies. आणि त्या शून्याचा देवाने काहीतरी बनवून ठेवलेला आहे. God has the power to do that. तर देवाकडे असं करायचं सामर्थ्य आहे बेटा. You may be one among lakhs. आणि कदाचित लाखो लोकांपैकी, लाखो मुलांपैकी तुम्ही कोणीतरी एक आहात Nobody will know you. आणि कोणी तुम्हाला ओळखत नसेल, ओळखणार नाही. But if God touches you, पण जर देवाने तुला स्पर्श केला you will be well known. तर बस संपलं. तू सगळीकडे प्रसिद्ध होशील, God सगळे can- तुला ओळखतील God can make you famous आणि देव overnight. तुला प्रसिद्ध एका रात्रीत करू शकतो. Praise God. ऍक्च्युली एका रात्रीत सुद्धा देव तुला प्रसिद्ध करू शकतो. त्याला सोशल मीडिया लागत नाही. Yes. आमच्या काळी कुठं होता सोशल मीडिया? Nothing. आमच्या काळी नव्हता ना सोशल मीडिया. Today, because of social media, some people rise. आज सोशल मीडियामुळे एखादा माणूस एका रात्रीमध्ये इतका वर येतो, त्याचे फॅन्स एवढे वाढत जातात. Sometimes they say in social media, you put the worst thing and you will rise. आणि कधी कधी लोक म्हणतात ना, सोशल मीडियावरती तुम्ही वाईटातलं वाईट काहीतरी मॅटर टाका, एका रात्रीत प्रसिद्ध व्हाल. You don't have to put reasonable things to म्हणजे rise. सोशल मीडियावरती तर्कवितर्काच्या गोष्टी टाकायला लागत नाहीत, तर काहीही टाका, काहीतरी वायफळ टाकलं तरी सुद्धा एका The रात्रीत. weirdest thing that you can ever imagine, if you put, you will have more like it. अगदी विचित्रातली विचित्र गोष्ट सुद्धा तुम्ही काहीतरी सोशल मीडियावरती टाकली तर एका रात्रीत तुम्ही प्रसिद्ध होऊ शकताय, वर येऊ शकताय. But असं हे जग आजचं झालंय. पण very soon you will come down also. फार लवकर मग तुम्ही खाली पडाल. जेवढे सपसप वर आलाय तेवढे झपझप खाली जाल. Amen. If you read in the Bible, तर बायबल जर तुम्ही वाचलं, there you see a person whose name was Paul. बायबलमध्ये एका माणसाची नोंद आहे ज्याचं नाव आहे पॉल. He was a nobody, पॉल कोणीच नव्हता, yet God made him somebody. तरी देवाने त्याला काहीतरी बनवलं. Because he writes कारण की तो लिहितो in Philippians 4:13, फिलिप्पी 4:13, I can do all things through Christ that strengthens me. जो ख्रिस्त येशू मला ताकद देतो त्याच्याद्वारे सर्व काही करण्यास मी समर्थ आहे, असं त्याने लिहिलंय. Come on, say it now. तुम्ही माझ्या मागून बोला बरं. I can do all things चला तोंड उघडा की मी सगळं काही करण्यास समर्थ आहे through Christ ख्रिस्ताद्वारे, who strengthens me. जो ख्रिस्त मला ताकद देतो. I can do all things म्हणा माझ्या मागे, मी सर्व काही करण्यास समर्थ आहे through Christ ख्रिस्ताद्वारे, that strengthens me. जो मला ताकद देतो. Praise God. देवाला धन्यवाद. And what did Jesus do for him? आणि येशूंनी त्याच्यासाठी काय केलं? Bible says बायबल म्हणतं in 2 Corinthians 12 verse 10, 2 करीन 12वा अध्याय त्यातलं 10वं वचन, my grace is sufficient for you, Paul. येशू पॉलला म्हणाले, माझी कृपा तुला पुरेशी आहे, For my power is made perfect in your weakness. कारण की माझं सामर्थ्य तुझ्या अशक्तपणामध्ये परिपूर्ण होईल. The weaker you are, जेवढा तू अशक्त होशील the stronger you can become. तेवढा तू शक्तिमान सुद्धा होऊ If शकशील. Christ becomes your savior, जर ख्रिस्त तुझा तारणारा झाला तर. praise God. देवाला धन्यवाद. Ordinary people will become super people. आणि अगदी साधी सुधी माणसं सुपर माणसं होऊन जातील. Are you saying I am weak? तुम्ही असं म्हणताय का की मी अशक्त आहे बाबा? Are you saying I have failed? असं म्हणतो का तू की मी अशक्त आहे, मी तर नापास झालोय? Don't worry. काळजी करू नका. Jesus will build up your confidence येशू तुमचा विश्वास वाढवतील and he will give you good success. आणि येशू तुम्हाला चांगलं यश देतील जीवनात. Are you discouraged? तुम्ही नाराज आहात? Are you afraid? नाराज झालाय, भीती वाटते Are you stuck up in one place? आणि कुठेतरी एका जागीच तुम्ही खोळंबून राहिलाय? Maybe you are saying I cannot do it this कदाचित time. तुम्ही म्हणत असाल, नाही मला नाही जमणार आहे, मला होणार नाही, यावेळेला मला तर होणारच नाही, I don't want to attempt one more आणि exam. मला नाही एखादा प्रयत्न करायचा, अजून एक प्रयत्न मला नाही करायचा, मला नाही होणार, मला नाही जमणार. People will talk. लोक बोलतील, People will laugh at you. लोक तुला बघून हसतील सुद्धा. ती लोक आहेत. They will say, लोक म्हणतील, look how many times this person has failed. बघा किती वेळेला नापास झालाय, There is something wrong with you. काहीतरी झालंय, ह्याला काहीतरी चुकलेलं आहे याच्यात. Everyone else can do it. You cannot do it. बाकीच्या सगळ्यांना करायला जमतंय, तुला का नाही करायला होत आहे? Sometimes the parents also say, कधी कधी घरामध्ये आई वडील सुद्धा असं बोलतात ना your friends can do it. की तुझ्या मित्रांना करता येत आहे, They could get good grades. तुझ्या मित्रांना आणि मैत्रिणींना चांगले मार्क मिळाले, What's तुला wrong काय with झालं? you? तुला काय झालंय असं म्हणतात घरात आई वडील. You are the problem. तूच समस्या, काहीतरी तुझ्यातच घोटाळा आहे.
And some will say it's not even worth trying again. आणि काही जण म्हणतील की नाही परत प्रयत्न करण्याजोगं सुद्धा राहिलेलं नाही But आता. you can silence all your adversaries tonight. पण असं नाही, आज तुम्ही रात्री सगळ्या तुमच्या विरोधाला शांत करू In शकता the name of Jesus. येशूंच्या नावात. If you take that attempt जर तुम्ही तो प्रयत्न केला and say, आणि म्हणाला I will study की मी अभ्यास and I करेन will take Jesus' grace with आणि me. मी येशूंची कृपा माझ्यावर घेईन, Praise God. तर सगळं जमतंय, सगळं होतंय, सगळं होईल बेटा. You will be a winner. आणि नक्की तुम्ही विजयी व्हाल. You know, दावीद माहित आहे, David in the Bible silenced all his adversaries. बायबल मधला दावीद ठाऊक आहे. दाविदाने आपल्या सगळ्या विरोधकांना शांत केलं. He was an ordinary shepherd boy. दावीद एक साधा मेंढपाळ धनगर मुलगा होता. How did God raise him up to become a king over Israel? देवाने इस्रायलचा राजा म्हणून त्याला कसं काय एवढं उचललं? I mean, that is a great leap. कारण की एवढी मोठी झेप, राजा स्ट्रेट देशाचा, From a shepherd boy to the king. म्हणजे मेंढपाळ मुलापासून थेट त्या देशाचा राजा. It's not possible. हे शक्य नाही ना, एवढी मोठी झेप कशी शक्य आहे? In human level, it is not possible. मानवी स्तरावर हे शक्य नाहीच आहे. But God can do impossible पण things in देव your म्हटलं life. की देव अशक्य गोष्टी आपल्या जीवनात शक्य करू शकतो. आपल्या देवाची ही खासियत आहे. That's why David said म्हणून दावीद बोलला in Psalm 73 verse 26, स्तोत्र संहिता 73 आणि त्यातलं 26वं वचन, My flesh and my heart may fail, but God is the strength of my heart and my portion forever. स्तोत्र संहिता 73 आणि त्यातलं 26वं वचन, 73:26. माझा देह व माझे हृदय ही थकत आहेत, पण देव माझ्या हृदयाचे बळ व माझा वाटा सर्व काळ म्हणजे कायमचा आहे. Praise God. देवाला धन्यवाद. So rise above your discouragement. तर जी काही नाराजी वगैरे पदरी पडली आहे ती झटकून जरा वर या. Don't listen to what people have to say. आणि लोकांचं ऐकायचं नाही, लोकांना जे म्हणायचं ते म्हणू दे. They may say these boys will never make it. लोक म्हणतील की ह्यांना कधी जमणार नाही, हे लोक कधी वर येणार नाही, हे पोरं पोरी तर काय कामाचे नाहीत. I remember मला आठवतं when I was somewhere around your age, तुमच्याच वयाचा मी कुठेतरी साधारण असताना my uncle said, माझे अंकल बोलले, Peter, पीटर you will never make it. तुला नाही जमणार. This fellow will not make it. ह्या पीटरला काही नाही जमणार, हे पीटर से कुछ नहीं होएगा. He said, David, you are wasting your time and money on this man. आणि ते on म्हणाले, this boy. ते म्हणाले माझ्या वडिलांना की डेव्हिड या मुलावर तू तुझा पैसा आणि वेळ सगळं बर्बाद करतोयस, पीटरला काही जमणार नाहीये, He will never rise. पीटर कधी वर येणार नाही. That's why I used to avoid meeting my uncle. आणि म्हणून ना मी माझ्या अंकल लोकांना भेटायचं नेहमी टाळायचो. Because कारण he used to always make that taunt. माझे अंकल नेहमी टोमणे मारायचे. असतील तुमच्याही घरात कोणी But माहिती. uncle, wherever you are, पण अंकल आज तुम्ही कुठे कुठे जिथे कुठे असाल, your Peter has risen. तुमचा पीटर उत्कर्षाला आला In the name of Jesus, येशूंच्या नावात. he has gone ahead than you too. आणि तुमच्याही पुढे गेला असं मी म्हणायला धसीन, हिम्मत करीन. Amen. Praise God. देवाला धन्यवाद. गौरव शेवटी देवालाच आहे. Praise God. देवाला धन्यवाद. He is standing tall. He is successful. आज तो उंच उभा आहे, आज तो यशस्वी आहे, तोच पीटर. Let nobody put you down. तर माझं म्हणणं काय बेटा, तात्पर्य असं आहे की कुणालाही स्वतःला खाली नाही पाडू द्यायचं. Amen. ठीक आहे, बोलू दे, ज्याला जे बोलायचं, त्याचं तोंड त्याची जीभ, तो बोलतो. And I even lost my father at a young age. आणि मी लहान असताना माझे वडील वारलेत, बापाची छत्रछाया माझ्या डोक्यावर नव्हती फारशी, But today I am successful. पण आज आहे ना मी यशस्वी तुमच्या समोर, आहे का नाही? All because of the grace of God. आणि सगळं देवाच्या कृपेमुळे आहे ना. Yes. आहे Am I successful? आहे की नाही मी यशस्वी? पुढचे हो म्हटले, मागच्यांचं काय पटतंय ना? मग हो म्हणायचं जोरात, खणखणीत. At least in Pune I am successful. कमीत कमी पुण्यात तरी मी यशस्वी आहे का नाही? हा? असं आहे. You will come up in life. तसं also. तुम्ही पण वर याल My आयुष्यात. prayer is that you rise in your life. माझी प्रार्थनाच आहे तुमच्यासाठी की तुम्ही आयुष्यात वर यावं. My prayer is that you make your life. माझी प्रार्थना आहे की तुमचं जीवन बनलं पाहिजे Nobody should look down on you. आणि कोणी तुमच्यावर खालच्या नजरेनं पाहता कामा नये. Your parents should be proud of you. तुमच्या आई वडिलांना तुमच्या विषयीनं अभिमान वाटला पाहिजे. Your parents should say, आई वडिलांनी असं म्हणायला पाहिजे, see, बघा my doctor's son is coming. बघा माझा डॉक्टर मुलगा आला He is going to treat me now. आणि तो आता बघा मला किती छान ट्रीट करेल. Praise God. देवाला धन्यवाद. Amen. Amen. You will come up in life. माझं म्हणणं असं आहे राजा की एवढी टेन्शन घ्यायची नाहीत, याल तुम्ही आयुष्यात वर. But Pastor, will I pass? नाही पास्टर, पण पहिला प्रश्न असा आहे की मी पास होईन का? You are talking about being a doctor. तुम्ही डॉक्टर वगैरे बनायचं म्हणताय, पहिलं मला सांगा ह्या परीक्षेत मी पास होईन का? Because my exam is just this कारण माझी next परीक्षा month. तोंडावर आलेली, पुढच्या महिन्यात माझी वार्षिक परीक्षा आहे. तुम्ही फार पुढचं बोलताय पास्टर, मला आजचं उद्याचं सांगा.
If you have passed your life, you will pass every examination. आयुष्यात पास झाला ना प्रत्येक परीक्षेत पास होशील बेटा. Life is more important than your बघ exams. तुझ्या परीक्षांपेक्षा तुझं जीवन तुझा हा श्वास जो चालू आहे तो जास्त महत्वाचा आहे. If you don't have life, what is the use of your exams? जीवन आणि जीवच राहिला नाही तर परीक्षांची काय भाजी घालायची. There is only exam fear, not life fear. परीक्षांचीच भीती असते, जीवनाची भीती नाही वाटत कोणाला. When we speak of exams, sudden fear grips the आणि youth. परीक्षा म्हटलं की सगळ्यांना अचानक टेन्शन येतं आणि हाताला घाम काय फुटतो आणि काय काय होतं. Till Christmas they are enjoying. क्रिसमस पर्यंत सगळे मजा गंमत करत असतात. New clothes, enjoying नवीन कपडे party, काय, New पार्ट्या Year. काय, नवीन वर्ष 31 डिसेंबर वगैरे वगैरे. And then suddenly, अचानक when February and March comes, फेब्रुवारी मार्च उगवलं suddenly that heart starts beating की fast. हृदय असं धडधड 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 करायला लागतं. का परीक्षा असतात ना आपल्याकडे मार्च एप्रिल मध्ये. It happens with everyone. होतं सगळ्यांच्या जीवनात होतं, सगळ्यांच्या जीवनात झालेलं आहे. I also went through it. मी सुद्धा त्यातनं गेलोय. Right? But God will give you grace. पण देव तुला कृपा देईल हेच मी तुला सांगायला आलोय. Amen. Amen. Because life is not made, as I told you, with one exam paper. कारण मी तुम्हाला जसं आता सांगितलं जीवन काही एखाद्या परीक्षेवर किंवा परीक्षेच्या एखाद्या पेपरवर जीवन बनत नाही बेटा. Go boldly for your exam. धाडसाने तुझी परीक्षा द्यायला जा. God will make your life. देव तुझं जीवन बनवेल. Amen. अजिबात घाबरायचं नाही. You know, the recording company, रेकॉर्डिंग कंपनी whose executive years back, he told the business manager, एका रेकॉर्डिंग कंपनीच्या एक्झिक्युटिव्हनी अनेक वर्षांपूर्वी एका मॅनेजरला सांगितलं. because he had brought some boys, young boys for audition. कारण त्याने काही नवीन मुलांना ऑडिशन साठी आणलं होतं. So the manager said, तर मॅनेजर बोलला you are wasting your time. तू वेळ वाया घालवतोय, Go back to Liverpool. तू लिव्हरपूलला जा परत. You know, the boys cannot compete. आणि मुलांना नाही स्पर्धा करता येणार ही. They are sure failure for this audition. आणि ही मुलं या ऑडिशनला नापासच होणार आहेत. And so these young boys तर ही काही stepped out of that audition place discouraged. तर ही काही तरुण मुलं ऑडिशनला जी गेलेली होती ती नाराज होऊन बाहेर आली की आता असं आमच्या विषयीनं बोललं गेलंय तर काय But करायचं. the manager said, don't worry, पण तरी मॅनेजर त्या मुलांना म्हणाला काळजी नका करू, we will come up. आपण येऊ वर, कधी ना कधी आपण वर येऊ. And they became the world famous English rock band called the Beatles. आणि इंग्लिश रॉक बँड जगप्रसिद्ध जो बीटल्स आहे ना ती मुलं होती ही. They became world famous. अख्ख्या जगात प्रसिद्ध झाला तो बँड. Don't listen to what people have to say. तसं लोक काय म्हणतात ना लोकांचं ऐकायला ऐकतं कधी बसायचंच नाही. You may fail in the auditions, but you may shine in the world. ऑडिशन मध्ये जरी नापास झाला तरी जगात तुम्ही चमकू शकता असं होऊ You may शकतं. fail in your exam, but you will shine in the world. परीक्षेत नापास होऊन जगात चमकू शकता तुम्ही. You may not get very good percentage, but yet you will shine in the world. चांगले टक्के जरी नाही मिळाले तरी तुम्ही जगात चमकू शकता. One young girl yesterday she gave the testimony. काल का आज कालच असेल एका तरुण मुलीने साक्ष दिली. Some 60% only she got. काहीतरी 60% तिला मार्क मिळाले. And they, isn't it? है ना. Yesterday. yesterday कालच. And suddenly what happened? आणि अचानक काय झालं. She got scholarship. स्कॉलरशिप मिळाली तिला. They give scholarship only for above 65, 75. आणि 75% वरच स्कॉलरशिप मिळते आणि तिला 60% पडले होते पण अचानक तिला त्यांनी स्कॉलरशिप दिली. She got it. मिळाली. How she got it? कशी मिळाली. God's grace. टक्केवारी तर 60च होती पण देवाची कृपा वर आली ना डोक्यावर की काही पण होतं. I don't know whether she's here this evening. मला माहित नाही ती मुलगी आज आली इथे. Maybe because she's working or what. I don't know now. आली पण असेल नाही पण असेल कामाला वगैरे आली आहे. Where is she? ती तिकडे. Come here. ये इकडे वर. Let's hear it from the horse's mouth. आपण ऐकू तिच्याच तोंडून. Amen. See, I'm not saying the Beatles made it on top by the grace of God. मी असं नाही म्हणत आहे की बीटल्स हा जो ग्रुप आहे किंवा बँड आहे देवाच्या कृपेवर हा बँड वर आला असं मला म्हणायचं नाहीये. What I'm saying is they never gave up. पण मला असं Come, म्हणायचं come. आहे की त्या बँडने कधी हार मानली नाही. तेवढं तर आपण शिकू शकतो ना त्यांच्याकडनं की हार नाही मानायची. This one has given the testimony yesterday. या मुलीनी काल साक्ष दिली ना. Isn't it? है ना. What you said, come on, share. Say it. आय गॉट 60%. ती म्हणते मला 60% मिळाले. 65 जर पडले ना तरच स्कॉलरशिप भेटते. अच्छा. पण फ्रेंड्स बोलले होते की नको भरू फॉर्म. हा. तर मी बोललं मी तर चोजन बने नाही का माझ्या जीवनात साक्ष होऊ शकते. मी फॉर्म भरून टाकला. I'm the chosen one. हा. I can do all things through Christ. फ्रेंड हा. म्हणाले फॉर्म भरू नको पण ती हा म्हटली मी निवडलेली आणि आहे. मी
फॉर्म भरला त्यांच्या अजून स्कॉलरशिप आली नाही अकाउंटला. मी सहज विचारलं नाही का स्कॉलरशिप आली का, ते बोलले नाही, मे बी ते नसेल पण देणार. पण मी बोललं माझ्या अकाउंटला तर स्कॉलरशिप आली आहे. बघा तिच्या अकाउंटला स्कॉलरशिप आली. How it came? कसं झालं हे? God's grace. देवाच्या कृपेनं God झालं bless ना you, बेटा. Say आमेन. this. No matter what critics तर say, निंदक काही जरी बोलले ना, in God's economy, everybody has a purpose. देवाच्या आर्थिक परिस्थितीत प्रत्येकाचा काहीतरी संकल्प देवाने आखलेला आहे Everybody has something of value to offer. आणि प्रत्येकाकडे काहीतरी मोलाचं आहे देवाने दिलेलं. Never give up कधी हार नाही मानायची. until you know what your God-given talent is. in जोपर्यंत you. तुम्हाला हे कळत नाही की देवाने मला दिलेली कलादानं काय आहेत, बस शोधतच राहायचं, करतच राहायचं. बने रहो, आगे बढो, हार नाही मानायची. Dedicate your life to Jesus. समर्पित करा आपलं जीवन येशूंना पहिलं तर. Give all you have got. आणि जे काही तुमच्याकडे आहे ते सगळं देवाला अर्पित करा Take courage. आणि धीराने राहा. Nothing you do for God will ever be in vain. देवासाठी काहीही केलेलं कधीच वाया जात नाही हे लक्षात ठेवा. Amen. Amen. Nothing that you do ever in the name of Jesus will go in vain. आणि येशूंच्या नावात तुम्ही जे काही कराल ना ते कधीही वाया जाणार नाही हे लक्षात ठेवायचं. Your coming here is a blessing. अरे तू इथे येणंच एक मोठा आशीर्वाद आहे. You are sitting here and hearing the living Oh. word of God is a blessing. असे लोक तुम्ही परत येऊन इथे बसला आणि देवाचं वचन ऐकताय लाईव्ह, हा एक आशीर्वाद आहे. It's a blessing. आशीर्वाद हाच आहे की तुम्ही परत देवाच्या चर्च मध्ये येऊन बसलाय God is already touching your mind. आणि देव तुमच्या मनांना ऑलरेडी स्पर्श करायला लागलाय. Otherwise, why would God say नाही तर देव असं का म्हटलं in असतं? James 1:5, याकोबाचं पहिलं पत्र 5वां if anybody lacks wisdom, let him ask of me. याकोबाच्या पत्रात पहिला अध्याय 5वं वचन देव का बोलला असता की ज्याला ज्ञान कमी पडतं त्याने माझ्याकडे यावे आणि मला मागावे? Why would he say, ask me? कशाला देव म्हटला असता मग की मला माग मी तुला देईन? That means he has the power to give you. याचा अर्थ देवाकडे तुला द्यायचं सामर्थ्य आहे म्हणून देव म्हटलाय तू मला माग. And God is not a liar. आणि देव काही खोटारडा नाही ना रे. God who made the sun, moon and stars. ज्या देवाने सूर्य चंद्र तारे निर्माण केले He knows all mathematics, all science and everything. त्या देवाला सगळं गणित आणि सगळं शास्त्र माहिती आहे. आपण त्याला काही सांगायची शिकवायची He गरज said, नाही. come to me आणि तो देव जो म्हणतो माझ्याकडे ये and I will give you wisdom. आणि मी तुला ज्ञान देईन. Praise God. तर विषय संपला. देव तुला ज्ञान देईल. Nothing that you ever do in the name of Jesus can turn out a failure. येशूंच्या नावात तू जे काही करशील ना ते कधीही अपयशी होणार नाही. Praise God. देवाला धन्यवाद. You know, as living creatures, we are not very perfect. आणि जिवंत जीवधारी प्राणी या नात्यानं आपल्यातलं कोणीच परिपूर्ण आणि परफेक्ट नाहीये. By nature, we are imperfect. आपल्या स्वभावानं अभिजातपणे आपण अपरिपूर्णच आहोत. Even the most successful person on this earth, अगदी या जगातला सगळ्यात यशस्वी माणूस सुद्धा he has been imperfect and he is still imperfect. अपरिपूर्णच होता आणि अपरिपूर्णच आहे. कोणीही परफेक्ट नाहीये. Even the topmost people, अगदी सगळ्यात वरच्या पोस्टची माणसं सुद्धा they are also not perfect. अपरिपूर्णच आहेत, परिपूर्ण नाहीये. Time and chance happens to all. काळ, वेळ, योगायोग सगळ्यांच्या जीवनात घडतं रे. That means म्हणजे we will all fail at some point or the other. कधी ना कधी आयुष्यामध्ये आपल्यातला प्रत्येक जण अपयशी होणार, नापास होणार. At something we may fail. आणि काही ना काही गोष्टींमध्ये आपण अपयशी होणार. आयुष्यात हे होतं. Amen. Amen. And that's why we need God. आणि म्हणून आपल्याला देवाची गरज पडते. आणि जे मी म्हणते की देव हा लागतोच, तो म्हणूनच लागतो. Failure is in our DNA. अपयश आपल्या डीएनए दे रे. Failure is in our DNA. ते आपल्याला After अभिजात sin आहे. came into the world, आणि या- failure is a part of human being. या जगात पाप आल्यानंतर अपयश माणसाचा एक अभिजात स्वभाव आहे. It's in our daily occurrence. आपल्या रोजच्या दिनचर्येत आपल्याला किती अपयश येतं. So many desires we have, how many have been fulfilled? किती साऱ्या इच्छा आपल्या मनात असतात. किती पूर्ण झाल्या सांगा. Not many. बऱ्याच इच्छा आपल्या पूर्ण होत नाहीत ना. We desire many things, आपण इच्छा खूप बाळगतो but things don't turn पण out that गोष्टी way. नाही ना घडत आपल्याला हव्या तशा. But Bible says, आणि बायबल म्हणतं delight in the Lord प्रभूत आनंद कर. and he will fulfill म्हणजे every प्रभू desire तुझ्या of your heart. मनातली प्रभूत आनंद कर. प्रभू तुझ्या मनातली प्रत्येक इच्छा पूर्ण करेल. Did you see the difference? फरक कळतोय? Your desire on your own will never turn out. स्वतःहून तुझी इच्छा कधी पूर्ण होणार नाही. But the day you delight in the Lord, पण ज्या दिवशी तुम्ही प्रभूत आनंद घ्यायला शिकाल, he will fulfill every desire of your heart. प्रभू तुमच्या मनातली प्रत्येक इच्छा पूर्ण करेल. Praise God. देवाला धन्यवाद. And so the goal is not so much not to fail, तर ध्येय नापास व्हायचं नाहीये. बहुत ज्यादा हो गया, एक को भी हो गया, कम कर तोडा. the goal is not so much not to fail, म्हणजे असं काही नाहीये की ध्येय आपल्याला आता नापास होणं असं ध्येय नव्हे. but पण to be able to carry on from that failure. समजा मी म्हणतो
की काही अपयश पदरी पडलंच तर त्यातनं पुढे कसं जायचंय हे सुद्धा त्या ध्येयात हवं and move with the new energy from the Lord. आणि देवाकडनं नवीन शक्ती ऊर्जा घेऊन पुढे जायचं Say, Lord, म्हणा प्रभू I have failed. की मी अपयशी I झालो couldn't do these मी things. नापास झालो But from now on, प्रभूला असं म्हणायचं I will परंतु move with your energy. मी नापास जरी झालोय तरी ह्याच्या पुढे मी तुझी शक्ती घेऊन पुढे जाणार आहे Because nobody wants to fail. कारण एक तर मला माहित आहे कुणालाच नापास व्हायला अपयशी व्हायला आवडत नाही Who wants to fail? कुणाला नापास व्हायचं असतं कोणालाच नाही The whole world wants to pass. अख्ख्या जगाला पासच व्हायचंय But yet we see failure. तरी आपण बघतो की अपयशी बरेच जण होतात Somewhere something is wrong, isn't हे it? कुठेतरी काहीतरी चुकलं असं नाही का वाटत तुला Amen. आमेन And everybody is not a genius. आणि सगळेजण असे जिनियस नाहीत ना पंडित सगळे नाहीत रे All are not geniuses here. सगळे जिनियस नाही आहेत ना Are you? I don't आहेस know. का तू असा एकदम पंडित आहेस का तुला सगळं येतं तुला No, we are not geniuses. नाही आपण जिनियस नाहीच आहे See? And even those who are geniuses have not attained that topmost position. आणि असले जरी काही पंडित तरी ते त्या उच्च स्थानात अजून पोहोचलेले नाहीत Yes. All have not reached the top places. सगळे त्या उच्च स्थानापर्यंत अजून पोहोचलेले नाहीत Bible says, बायबल म्हणतं I have seen slaves on horses and wise men walking. मी गुलामांना घोड्यावर बसलेलं आणि हुशार माणसांना चालताना पाहिलं असं बायबल मध्ये लिहिलंय I can show you दाखवीन मी तुम्हाला people who are well qualified have not got a job. अगदी छान शिक्षित माणसं पण नोकऱ्या नाहीत And those who are not qualified, they are riding on high आणि places. जी अडाणी आहेत ती उच्चस्थानी आहेत असंही दाखवीन मी तुम्हाला Anything can happen in an evil world. म्हणजे या वाईट जगात काही होऊ शकतं बेटा What is due to you, you will not receive. जे तुला मिळायला हवं ते तुला मिळणार नाही कदाचित And those who are supposed to rise will not. आणि जे उत्कर्षाला यायला हवेत ते कदाचित उत्कर्षाला येणार नाही हे जग असंच आहे You know, some students, काही विद्यार्थी they somehow get the papers leaked and then they write the papers. काही विद्यार्थ्यांना पेपर लीक होऊन कुठून तरी मिळतो आणि मग ते पेपर लिहितात They don't study. अभ्यास करत नाहीत While you study so hard, तुम्ही एवढा अभ्यास करताय त्यांनी लीक होऊन मग लिहिला तू एवढा अभ्यास केला होता you need the grace of God. मग देवाची कृपा पाहिजे ना Yes. Amen. आमेन You need to focus on God. बघा देवावरती आपल्याला लक्ष केंद्रित करावं लागेल पोरानो Amen. आमेन Now after this, don't say I will not study. You आता study. हे सगळं ऐकल्यानंतर असं म्हणू नका मी अभ्यासच करणार नाही आता No, you have to study. अभ्यास करायचा बेटा अभ्यास केलाच पाहिजे Somebody showed me a small clip. कोणीतरी मला एक व्हिडिओ क्लिप दाखवली One small fellow, एक कोण होता पिंट्या next day is the exam. दुसऱ्या दिवशी त्याची परीक्षा होती He's opening page after page and doing like this and putting अशी it. पानं उघडतो असं करतो कसं करतो असं करतो असं One page is turning and doing like this and अशी अशी crying पानं. over it. आणि त्याच्यावर घेतो असं And he's crying and आणि crying and रडतोय crying. रडतोय आणि असं करून असं Like picking it up like this and हे putting it on असं his गोळा head. करून आपण जणू टाकतो ना कुठेतरी गोळा करून असं झालं असतं तर मग काय आहे नीचे कोई रहता ही नहीं अपन तो सारे ही ऊपर रहते फिर तो Some people think if they keep the textbook under their pillow, they will pass. काही मुलांना वाटतं की उशी खाली पुस्तक ठेवायचं म्हणजे आपण पास होऊ काय ती जादू आहे Whole night keep it under your pillow. अख्खी रात्र पुस्तक डोक्याखाली ठेवायचं म्हणे अरे डोक्याखालचं डोक्यात कधी जायचं ते I mean, डोक्याखालचं डोक्यात केलं it's पाहिजे. not a charging phone. तर काय चार्जिंग आहे का की फोन चार्जिंग Whole night you charge it and morning it is charged. की आपण सकाळपर्यंत फोन चार्जिंगला लावला आणि चार्जिंगला असं तुझं डोकं आहे का Amen. आमेन But don't worry, पण काळजी नाही failure is not fatal. अपयश काही आपल्याला अगदी नाशाकडे नेणार नाहीये Failure doesn't have to be the end of your story. आणि अपयश म्हणजे तुझ्या कथेचा शेवट नाही In fact, it can be the beginning of a new story. कधी कधी असंही होऊ शकतं की अपयश तुझ्या यशाची नवीन कहाणी आहे Praise God. Amen. See? कारण की ठोकरा खाऊन माणसं शिकतात असं म्हणतात ना Because कारण- if you see Jesus, येशूंकडे जर तुम्ही पाहिलं Good Friday was the ending of Jesus. उत्तम शुक्रवार येशूंची अखेर होती अंत Death ends everything. मृत्यू सगळं संपतं ना रे मृत्यू म्हणजे माणसाचा दी एंड आहे I mean, it's just ending of all good things. आणि मृत्यू म्हणजे सगळ्या चांगल्या गोष्टींची अखेर आहे But suddenly, अचानक on Sunday, Easter happened. रविवारी पुनरुत्थान झालं ईस्टर संडे आला Jesus rose from the dead. येशू परत मेलेल्यातनं जिवंत झाले That proved त्यावरनं सिद्ध होतं death also is not the end of anything if Jesus is there. की मृत्यू सुद्धा कुठल्याही गोष्टीचा अंत नाहीये जर
येशू तिथे असतील तर anything that is dead can be resurrected. जे काही मेलेलं आहे ते सुद्धा पुनरुत्थित होऊ शकतं. Then what is your exam? मग तुझी परीक्षा काय? It's nothing. परीक्षा काहीच नाही ना मग. Trust in God. देवावर विश्वास ठेवा, And don't be afraid. भिवू नका, Don't become sick. घाबरायचं नाही, भीतीपायी आणि आजारी पडायचं नाही, Don't run away from the house. आणि घरबिरं सोडून पळून नका जाऊ. Don't commit suicide. आत्महत्या वगैरे अजिबात करायची नाही बरं का, Because these things are not from God. कारण या गोष्टी देवाकडनं नाही बेटा, या गोष्टी नाही करायच्या. Why do you give so much importance हो ना. to that one exam? त्या एका परीक्षेला एवढं महत्व द्यायची गरज नाही That you think that exam is bigger than your life? की तुला असं वाटायला लागत ती परीक्षा तुझ्या आयुष्यापेक्षा मोठी आहे. Nothing is bigger than your life. तुझ्या आयुष्यापेक्षा काही मोठं नाही ना रे. Even your parents want you, not that you pass the exam only. शेवटी तुझ्या आई वडिलांना विचारलं ना तर आई वडील सुद्धा म्हणतील की तो पाहिजे मला, ती परीक्षा जाऊ दे. Yes. ती पाहिजे मला, ती परीक्षा जाऊ दे. What is the use काय फायदा? if they lose you? जर तूच नाहीये तर फायदा काय? Your life is more important. तुझं जीवन महत्वाचं आहे ना बेटा. God is the God of second chances. देव दुसरी संधी देणाराही देव आहे. पहिल्या ह्याच्यात नाही झालं, दुसऱ्या ह्याच्यात होईल. God is the God of third chances. देव तिसरी संधी देणारा पण देव आहे. God can open up closed doors. देव तुझ्यासाठी बंद दारं उघडू शकतो. Amen. Amen. Jesus is revealing it to you this evening. आज या सायंकाळी येशू तुला हे सगळं प्रगट करतायत. What is dead, I can give it a resurrection. जे काही मेलेलं आहे त्याला मी पुनरुत्थान देऊ शकतो असं येशू तुला सांगतो. I can give you resurrection. मी तुला पुनरुत्थान देऊ शकतो असं येशू तुला सांगतायत. Jesus said येशू बोलले in John 10 verse 10, योहानाचा 10वा अध्याय 10वं वचन, the devil has come to steal, kill and destroy. सैतान या जगामध्ये लोकांचं चोरायला, त्यांना ठार मारायला आणि त्यांचा नाश करायला आलाय. But I have come to give you life and life in पण abundance. मी तुम्हाला जीवन आणि भरपूर जीवन द्यायला आलोय असं येशू म्हणाले. Do you know how many years I've been taking this students prayer meet? तुम्हाला माहितीये किती वर्ष विद्यार्थ्यांची प्रार्थना सभा मी घेतोय? किती Anybody वर्ष? knows? कुणाला काही अंदाज आहे? 21 years. हा, 21 वर्ष झाली मी विद्यार्थ्यांची प्रार्थना सभा घेतोय. And if you hear some of the testimonies, आणि काही मुलांच्या मुलींच्या साक्षी जर तुम्ही ऐकल्या they have reached top places. तर किती मोठ्या मोठ्या जागी ते आज कामाला लागलेत. They were once upon a time sitting like you, एकेकाळी तुमच्यासारखेच येऊन बसले होते, sweating, घाम फुटे होता, perspiring, हाताला कपाळाला, thinking of running away. विचार करत की आता पळूनच जातो. Today they are married. आज त्यांचं लग्न झालं, They have children त्यांना also. मुलं झाली, आता त्यांची मुलंही बसत असतील इथे, बसायला हवीत. Amen. आमेन. Today Jesus is in the business of restoring failures for the faithful ones. आज येशू ख्रिस्त या सगळ्या अपयशींना विश्वासूंमध्ये बदलायच्या मागे आहे. So trust on him tonight. तर आज रात्री तुम्ही या सभेला आलेले असताना पहिली गोष्ट नेहमी पहिली आणि ती म्हणजे येशूंवर विश्वास ठेवा. Because कारण failure flourishes where there is no Jesus. जिथे येशू नाही तिथे अपयश समृद्ध होतं. So believe in Jesus. तर येशूंवर पहिलं विश्वास ठेवा. Open your heart to him हृदय येशूंसाठी उघडा and let him make you successful. आणि येशूंना परवानगी द्या तुम्हाला यशस्वी करायची. You know a pen. तुम्हाला माहितीये पेन? How many have got pen? कितींकडे पेन आहे? Oh, everyone has got pen. सगळ्यांकडे पेन आहे. Just raise your pen. पेन वर करा. पेन्सिल पेन जे असेल ते. That same pen with which you write your exam. ज्या पेननी तू तुझी परीक्षा लिहितो. By itself it is useless. हे पेन स्वतःवर निरुपयोगी आहे. Isn't it? है ना? By itself it's useless. हे पेन स्वतःवर निरुपयोगी आहे, त्याचा काही फायदा नाही. All it can do is lay in one place. या पेनला एवढंच करता येतं की कुठेतरी पडलेला असेल कोपऱ्यात. It may look very pretty. दिसायला छान असेल कदाचित पेन. It may have what it takes. आणि त्या पेन मध्ये लिहायसाठी जे लागतं ते कदाचित सगळं असेल. The ink may also be in it. शाई पण असेल त्याच्यात It's कदाचित. still useless. तरी सुद्धा ते निरुपयोगी आहे. Why? का? Without a hand it is useless. लिहायला हात पाहिजे ना. Without you your pen is useless. तुझ्याशिवाय तुझं पेन शून्य आहे. The pen has value because of you. तुझ्या पेनला तुझ्यामुळे किंमत आहे बेटा. Then मग let a Shakespeare pick up that pen. शेक्सपियरनी ते पेन उचलू दे. Or let maybe Charles Dickens pick up that त्या pen. चार्ल्स डिकननी ते पेन उचलू दे. Or maybe Tagore may pick up that pen त्या रवींद्रनाथ टागोरनी ते पेन उचलू दे and write it down. आणि लिहू दे. That will move the heart for centuries. त्यातनं हृदय शतकोन शतकासाठी हादरतात. Yes. The value is in that writing. Who is कमाल writing? कमाल त्या पेनची कमाल. त्याने लिहायला कोणाच्या हाताने त्याला उचललंय ते महत्वाचं आहे. Amen.
You are a pen in the hands of God. तू देवाच्या हातातलं पेन आहे रे. Let God fill you with the Holy Spirit. देवाला भरू दे तुला पवित्र आत्म्याने. Allow Him to use you. देवाला परवानगी दे तुला वापरायची. You become famous. तुम्ही प्रसिद्ध व्हाल. Say, you will become famous. व्हाल प्रसिद्ध तुम्ही. If that pen is used by a beggar, ते पेन जर भिकाऱ्यांनी वापरलं it has no value. तर त्याला किंमत नाही राहत. You are a pen in the hands of God. तुम्ही देवाच्या हातातलं पेन आहात. ॲज इट इज तुझी किंमत वाढली. Automatically, your grade has come up. आपोआप तुझे मार्क वाढले कारण देवाच्या हातातलं पेन आहे तू. Look at the ordinary characters of the Bible. बायबल मधली साधी सुधी माणसं बघा ना. Luke, लूक, Matthew, मथाय, John. योहान, They were all fishermen. सगळे साधे लोक होते मासेमारी Peter, करणारे. fisherman. पेत्र कोण होता? मासेमारी करणारा साधा माणूस. When they wrote, पण जेव्हा त्यांनी लिखाण केलं, you are still reading from ओ the हो Bible. हो, आज पण ते बायबल आपण वाचतोय. Till today you are reading it. आजपर्यंत तुम्ही लोक पण तेच बायबल वाचताय जे साध्या सुध्या मासेमारी करणाऱ्या माणसांनी लिहिलंय. Because God took hold of their lives. कारण देवाने त्यांच्या आयुष्यांचा ताबा घेतला. ते देवाच्या हातातलं पेन बनले Yes. And made history of them. आणि इतिहास घडवला देवाने त्यांच्यातनं. You are little pens in the hand of तुम्ही पण God. सगळे देवाच्या हातातले लहान लहान पेन आहात. Amen. एवढं लक्षात ठेवा. That's why Jesus said म्हणून येशू म्हणाले in John 15 verse 5, योहानाचा 15वा अध्याय त्यातलं 5वं वचन, without me you can do nothing. माझ्याशिवाय तुला काहीही करता येणार नाही असं येशू म्हणालेले आहेत. Today, right now, आत्ता या वेळेला you may be feeling yourself to be a big zero. कदाचित तुला असं वाटत असेल की मी फार मोठं शून्य आहे. But let the one who was raised on Easter Sunday take hold of you. पण जो ईस्टरच्या रविवारी पुनरुत्थित झाला त्या येशूला तुझा ताबा घेऊ दे. You will become 10 times more powerful. 10 पट जास्त सामर्थ्यवान होशील. तू करून बघ एकदा मी काय सांगतोय ते. Even before studying, म्हणजे अभ्यास करायच्या आधी सुद्धा, say, Jesus, अभ्यासाला बसायच्या आधी म्हणायचं, येशू take hold of my mind. माझ्या मनाचा ताबा घे. Fill me with your wisdom. तुझ्या ज्ञानाने मला भर. Help me to open the pages which will be very important for my exam. आणि तीच पानं मला उघडायला मदत कर की जी माझ्या परीक्षेला महत्वाची आहेत. Lead me. मला चालव. Hold my righteous right hand. माझा नीतिमान उजवा हात धर Help me to write. आणि मला लिहायला मदत कर. All your sweating will go. सगळं घाम येणं All थांबेल. your shivering will go. सगळं थरथर कापणं जाईल. All your fear will go. भीती निघून जाईल You will always be profiting. आणि नेहमी तुमचा फायदाच होईल. Praise God. देवाला धन्यवाद. When Jesus is there, येशू असले ना it is all profit labor. की सगळं त्यामध्ये फायद्यासाठीचे श्रम असतात. Without Jesus, येशूशिवाय it is profitless labor. श्रम केले तरी त्यात फायदा होत नाही. There is an incident in the Bible. बायबलमध्ये एक घटना आहे Peter could not catch a single fish. पेत्राविषयी. त्या पेत्राला त्या रात्री एकही मासा धरता आला नाही. Whole night he tried अख्खी रात्र त्याने प्रयत्न केला मासे धरायचा. by his own wisdom. स्वतःच्या ज्ञानावर पेशाने तो मासेमारी करणारा होता He was a professional. आणि प्रोफेशनल होता. म्हणजे मासे धरणंच त्याचं काम होतं तरी जमलं नाही. But that early morning, आणि मग पहाटे पहाटे when Jesus was preaching, सकाळी येशू तिथे संदेश सांगत होते. Peter moved closer to Jesus. तर पेत्र येशूंच्या जरा जवळ आला. See? He stood close and listened to Jesus. येशूंच्या जवळ येऊन पेत्र ऐकायला लागला. Jesus saw his boat येशूंनी पेत्राची नाव पाहिली. and he said, तर येशू म्हणाले, Peter, take your boat deeper into the water. पेत्रा तुझी नाव जरा पाण्यात खोल हाकार Now cast your net in आणि the परत water. जाळं फेक पाण्यात. Peter said, तर पेत्र म्हणाला, Master, गुरुदेव whole night I tried catching fish, संपूर्ण रात्र प्रयत्न केलाय मी मासे धरायचा, but I was a failure. पण मला अपयश आलंय. मी नापास आहे. एक मासा आला नाही. Whole night. अख्खी रात्र मी केलंय. You may be studying the whole night. तसं अख्खी रात्र तुम्ही अभ्यास करत असाल कदाचित And morning you will be a failure. आणि सकाळी तुम्ही नापास व्हाल. Yes, होऊ शकतं असं. it is possible. होऊ शकतं Whole night I studied, Pastor, की रात्रभर मी अभ्यास केला पास्टर, but I now don't remember a thing आता मला काही आठवत नाहीये because fear has gripped me. कारण मी घाबरलो. मला भीती वाटते. I know of the youth. मला असे तरुण मुलं मुली ठाऊक आहेत. They say, I've studied everything. म्हणतात सगळा अभ्यास झालाय I'm माझा, prepared. बस मी तयार आहे. As they enter the exam hall आणि जसं हॉलमध्ये प्रवेश करतात and the papers are given, आणि जाऊन बेंचवर बसतात, पेपर मिळतो, they are blank. अशी अंधारी येते. त्यांना काही कळतच नाही. Yes, many have told me, अनेकांनी येऊन मला I'm सांगितलं blank. की मी ब्लँक होते, Did I study at all? की अभ्यास केला का नाही मला काही आठवतच नाही. Mind starts playing havoc. आणि मन धुमाकूळ घालायला लागतं त्यांचं. Mind doesn't accept. मन फोकस नाही, मन स्वीकारत नाही.
What will you do? मग काय करणार अशा वेळेला? Yes, you studied hard. अभ्यास तर खूप केला रात्रभर. You need God's grace. देव लागतो बेटा, देवाची कृपा लागते. You need God's grace. देवाची कृपा गरजेची आहे. सगळं करायचं आणि देवाला घेऊन जायचं. हे. आमेन. And that's what Jesus is telling you. येशू तेच तुला सांगतायत Let me come closer to की you. मला तुझ्या जरा जवळ घे. Let me step into your boat. मला तुझ्या नावेत प्रवेश दे. Let me come into your study room मला तुझ्या अभ्यासाच्या खोलीत येऊ दे. and see what I will do. आणि बघ मी तुझ्यासाठी काय करतो असं येशू तुला म्हणतायत. You will no more be a failure. तू अपयशी होणार नाहीस असं येशू तुला सांगतायत. And so Peter said, तर पेत्र बोलला we fished whole night. की नाही गुरुदेव, अख्खी रात्र आम्ही मासे धरायचा प्रयत्न केलाय. Jesus must have said, तर येशू म्हणाले असतील yes, केलाय, but the whole night I was not with you. पण अख्खी रात्र मी नव्हतो ना तुझ्या बरोबर. I was not with you. अख्खी रात्र मी नव्हतो, तू एकटा होता. But now आता I am with you. मी तुझ्या बरोबर आहे. Let's see how you fail. बघू तू कसा अपयशी होतो, नापास होतो. Let's see how you will fail. बघू ना तू कसा आता अपयशी आणि नापास होतो. मी तुझ्या बरोबर आहे. You will not fail when I am with you. नाहीच, मी तुझ्या बरोबर असलो की तू नापास होणारच नाही. But master, नाही पण गुरुदेव, fishing is done only at night. मासेमारी रात्रीचीच करतात. मी प्रोफेशनल आहे. In the silence of the night, fish come. रात्रीच्या शांततेमध्येच मासे अडकतात जाळ्यात, सकाळी नाही होत. Nobody catches fish in the सकाळी morning. वेकाळी कोणी मासे धरायला जात नाही. But पण at your word, तुमचा शब्द आहे ना, I will do it. तर गुरुदेव मी जातो. And he cast the net. आणि पेत्र परत जाळं टाकतो. What happened? काय होतं? He got plenty of fish. भरपूर मासे मिळतात त्याला, भरपूर. When Jesus is with you, तेच मला म्हणायचंय, येशू तुझ्या बरोबर असले ना you will not be a failure. की तू कधी नापास आणि अपयशी होणार नाहीस. Say, जे मी आत्ताच म्हटलं, सगळं करायचं, अभ्यास करायचा, सगळं करायचं, पण येशूंना घेऊन जायला विसरायचं नाही. you know, on the day of resurrection, तुम्हाला माहितीये पुनरुत्थानाच्या दिवशी म्हणजे ईस्टरच्या दिवशी Peter was in the boat with his friends. पेत्र नावेत होता त्याच्या मित्रांसोबत. Again, that Sunday morning, they didn't catch anything. आणि परत त्या रविवारी सकाळी त्यांना एकही मासा मिळाला नाही. Then John said to Peter, मग योहान पेत्राला म्हणाला, look who is at the shore. अरे बघ किनारी कोण आहे? It is Jesus. येशू आलेत. Peter immediately jumped into the water पेत्राने लगेच पाण्यात उडी मारली and swam to Jesus. आणि पोहत गेला येशूंपर्यंत. You need to get very close to Jesus. तसं येशूंच्या फार जवळ जायचं बेटा. Every time you miss a prayer, come back to Jesus. ज्या दर वेळेला प्रार्थना वगैरे आपल्याकडनं राहून जाते, ती राहून नाही गेली पाहिजे. येशूंकडे परत परत सारखं सारखं यायचं. And they all sat with Jesus. आणि ते सगळे मग येशूंच्या सोबत बसले. Jesus said, येशू बोलले, cast your net on the right side again. जाळं टाक परत उजवीकडे. Again they cast and they got it. परत जाळं टाकलं, परत त्यांना मिळाले. Bible says बायबल म्हणतं 153 fish they got. 153 मासे मिळाले त्यांना त्यावेळेला. You know, whenever the fishermen catch fish, जेव्हा किंवा मासेमारी करणारी माणसं मासे धरतात, in the net you get many things. जाळ्यात बरंच काय अडकतं. Shrimps you get, crabs you get, सगळं. snakes you get, म्हणजे खेकडे येतात, झिंगे येतात, सगळे येतात. and even small fish also you get. छोटे छोटे मासे पण येतात You get frogs also in it, आणि बेडकं पण येतात. isn't it? जाळ्यात सगळेच अडकतात रे. And not only that, आणि इतकंच नाही, even little weeds also you can get. निधन पण अडकतं जाळ्यात. Eh? And then, मग when you sort it out, आपण जेव्हा ते वेचायला बसतो when you pull the net, it looks huge. आणि आपण ते जाळं खेचतो तेव्हा ते फार मोठं दिसतं. Oh, I could do it. अरे वा, जमलं बाबा, किती आले. But when you remove it, पण ते जाळं आपण रिकामं केलं, सगळं काढलं you get little fish and all are just waste. की थोडे मासे मिळतात, बाकी कचरा. All of them start jumping into the water. आणि मग ते सगळे The frogs पाण्यामध्ये, leap into the water. ती बेडकं म्हणा, बाकीचा तो कचरा म्हणा, सगळे परत पाण्यात उड्या मारून जातात. So you get small fish also, मग छोटे मासेही मिळतात, big fish also. मोठे मासेही मिळतात. Here, इथे it's a world record. वर्ल्ड रेकॉर्ड आहे, हा जागतिक रेकॉर्ड आहे. 153 huge fish, Bible says. 153 मोठे मासे जाळ्यात अडकले, जागतिक विक्रम आहे हा. No frogs, no बेडकं नाही. shrimps, nothing else. बेडकं नाही, झिंगे नाही, बाकी काही कचरा नाही. 153 सरळसोट मोठे मासे आले. That's the miracle of हा Jesus. येशूंचा चमत्कार आहे. That's the miracle of Jesus. याला म्हणतात येशूंचा चमत्कार. असे क्लिअर कट चमत्कार करतो देव. And look at Jesus. आणि येशूंकडे बघा, He's sitting with all the failures. येशू सगळ्या नापास झालेल्या मंडळीत बसलेत. He sat with all the failures. सगळ्या अपयशी मुलांमध्ये बसलेत येशू, एक से एक नापास. And then he said, आणि मग येशू म्हणाले, don't worry, काळजी नाही, I've got fish. माझ्याकडे मासे आहेत. I've just fried fish. मी आता मासे भाजलेत, You can all eat of it. तळलेत, भाजलेत, खा सगळ्यांनी. Breakfast with Jesus. येशूंसोबत न्याहरी, येशूंसोबत नाश्ता. What a great time, isn't it? किती सुंदर ना? Breakfast with Jesus. येशूंसोबत सकाळचा नाश्ता. Amen. हा, मैं तो कभी ना छोडू बाई. Even now he is here in your midst. आता सुद्धा तेच येशू तुमच्या मध्ये आहेत.
He is in the midst of failures. येशू अपयशी लोकांच्या मध्ये असतात. Why will the wise one come here? ज्ञानी लोक इथं कशाला येतील? People like us only come. आमच्या सारखीच माणसं इथे येतात बेटा. We live by grace. आपण कृपेवर, आम्ही कृपेवर जगणारी माणसं. Amen. आम्हाला कृपा रोज लागते, ते पण खूप लागते. Amen. And it is sad. आणि ही दुःखाची बाब आहे. Some people have committed suicide because of exam काही fear. मुलं मुली परीक्षेच्या भीतीने आत्महत्या करतात. व्हेरी सॅड. Was it worth it all? म्हणजे त्या परीक्षेवर तू जीव देणं, Is exam life? ती परीक्षा तुझं जीवन आहे का? Is it as important ती as life? परीक्षा एवढी महत्वाची होती का ती जीव दिला तू पार? And passing one exam doesn't prove anything. आणि एक परीक्षा पास करून असं ते काय मोठं सिद्ध होतंय? It's not going to determine whether you are loved and appreciated by your friends and family. ती परीक्षा पास करून तर हे ठरणार नाहीये ना की तुझे मित्र मैत्रिणी आणि परिवार तुझ्यावर प्रेम करणार का नाही करणार. Again, it will start from next day. परत दुसऱ्या दिवसापासून सुरुवात होईल. Today, your mother and father will put garland on you. आज कदाचित तुझे आई बाप तुला हार घालतील. Next day, again it starts. दुसऱ्या दिवसापासून एरे माझ्या मागल्या सुरू. हे घाण ठेवलं तिथं ठेवलं सगळं सरळ तन- तन- ठेव तन- 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 पास झाला त्या दिवशी हार घातला. पोरी तर अगदी हो हो म्हणतात, पटलं पोरींना की आमचे मम्मी डॅडी असंच करतात. If you think about 1 year from now, आतापासून एका वर्षाचा जर तू विचार केला ना, 5 years from now, आतापासून समजा 5 वर्षाचा पंचवार्षिक योजना or विचार केला 10 years from किंवा 10 now, वर्ष, how important has that one exam been? तर ती गेलेली परीक्षा किती महत्वाची होती. तू म्हणशील अरे कशाला त्या एका परीक्षेवरती मी इतका माझा जीव जाळला, Isn't it? है ना? After you have kids, तुला पुढे married, पुढे तुझं लग्न होऊन तुला मुलं बाळ झाली की मग तू विचार करत बसशील why I was so afraid? की त्या परीक्षेला मी एवढं का घाबरलो, Ready to die also. अगदी मरायला तयार झालो होतो. Somebody pulled me from there. कोणीतरी मला खेचून आणलं म्हणून बरं, नाही तर मेलोच असतो त्या दिवशी. I'm not saying this that exams don't matter at म्हणजे all. हे सगळं म्हणून मी परीक्षांना कमी लेखत नाहीये, अभ्यासाला कमी लेखत नाही, अभ्यास करायचा नाहीये का परीक्षेला बसायचं नाही असं मी काही म्हणत नाही. But it's not as important as life or death. पण प्रत्येक गोष्टीला आपापली एक जागा असते आणि शेवटी मग प्रश्न आला तर जीवन जास्त महत्वाचं आहे. And finally, failure and success are on the same scale. आणि सरतेशेवटी अपयश आणि यश एकाच तराजूत आहेत. Yes. Failure and success, they occupy one scale only, one अपयश आणि side यश only. एकाच बाजूला असतात. We often think that they exist in opposite directions. आपल्याला बऱ्याच वेळेला असं वाटतं की तराजूच्या एका पडद्यामध्ये यश आणि दुसऱ्यामध्ये अपयश आहे, पण असं नाही, ते एकाच तराजूत आहेत. Like we come to the fork end जसं आपण अगदी अखेरीला आलो or the fork in the road. किंवा रस्त्यावरती एखाद्या चौकात आलो का शेवटाला आलो, If we turn to the right, we do well in life. उजवीकडे वळलो तर आयुष्यात बरं होणार, If I turn to the left, डावीकडे वळलो it may not turn out well. तर कदाचित माझं बरोबर नाही होणार. I mean, life does not work that way. म्हणजे आयुष्य असं काम करत नाही ना की चौकात उभं राहून मी पुढे गेलो तर माझं भलं होईल आणि इकडे गेलो तर भलं नाही होणार. That if I turn to the right, it will always be good. If I turn to the left, it will always be bad. So I will always keep on the right. की चौकात उभं राहून उजवीकडे वळलो तर माझं भलंच होणार आहे तर मी उजवीकडेच जाणार, असं नसतं ना. Life does not work that way. आयुष्य असं काम करत नाही राजा. So many times you have to fail to pass. अनेक वेळेला पास व्हायला नापास व्हायला लागतं पहिलं. Many times, अनेक वेळेला even after you fail, you keep on going. आणि तुम्ही अपयशी झाला, नापास झाला तरी पुढे जात राहायचं. मी म्हंटलो ना तुम्हाला, Why? To succeed. कशाला पुढे जात राहायचं? यशस्वी व्हायला. Because in that one road of your life, of your journey, कारण तुझ्या आयुष्याच्या त्या एका रस्त्यावर, एका प्रवासावर there is failure and success also. अपयश पण आहे, यश पण आहे, अपयश पण आहे, यश पण आहे, पास पण आहे, नापास पण आहे. Wherever there is a mountain, there is a valley. जिथे डोंगर आहे तिथे दरी पण आहे, Wherever there is a valley, there is a mountain. जिथे दरी आहे तिथे डोंगर पण आहे. So चढ these उतार are all on the same road. आहे. हे सगळे एकाच रस्त्यावर आयुष्याच्या असतं चढ उतार येत राहतात. Today you will pass, tomorrow you may fail in something else. आज तू पास झाला, उद्या कुठल्या तरी विषयात नापास होशील कदाचित, काय माहितीये. Maybe you won't get a job. कदाचित तुला नोकरी मिळणार नाही हवी तशी. There is a person who is passing all throughout, एक व्यक्ती अगदी सगळ्या परीक्षांना धडाधड 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 पास झाला, but he is not getting a पण job. नोकरीच मिळत नाही. There's another person who is failing all the time. आणि दुसरा एक होता जो सारखा धडाधड 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 नापास झाला He got a good job. आणि त्याला चांगली नोकरी लागली. Time and chance Hey, God. happens to all. म्हणजे वेळ योग सगळ्यांच्या जीवनात येतात रे, कोणाचं काही सांगितलं जाऊ नाही शकत. And nobody is made his life on his own. आणि कुणाचंही जीवन असं स्वतःवर बनत नाही. Even the greatest entrepreneurs, greatest businessmen and industrialists, they have not reached the top on their own. अगदी सगळ्यात मोठे मोठे उद्योगपती आणि बिझनेसमॅन सुद्धा असे स्वतःहून आपोआप वर आलेले नाहीत.
Somebody has pushed them there. कोणीतरी त्यांना ढकलून तिथवर आणलंय. Somebody has helped them along the way. कोणीतरी त्यांना त्या प्रवासात मदत केलेली आहे. And if you trust in God, आणि तुम्ही जर देवावर विश्वास ठेवला God will keep on sending good Samaritans for you. तर देव तुम्हाला मदत करायला चांगले शोमरोनी पाठवत राहील. Right people will come across your way. योग्य माणसं तुम्हाला रस्त्यात सापडतील. They will help you ती माणसं तुम्हाला मदत करतील. that your life will be made. म्हणजे तुझं जीवन बनावं घडावं म्हणून. Nobody makes his life alone. बाकी जीवन स्वतःहून स्वतःला कोणाला बनवता येत नाही. That's why म्हणून take God as your closest friend. देवाला सगळ्यात जवळचा मित्र मानून घ्या. Jesus is your best friend. येशू तुझा जिगरी दोस्त आहे म्हण. कोणी विचारलं तेरा बेस्ट फ्रेंड कौन है बोलने का तुरंत जीसस. Praise God. आमेन. येशू He is my best friend. say. येशू माझे जिगरी दोस्त म्हणायचं सगळ्यांना, मुलींनी पण मुलांनी पण. Look at Joseph, योसेफाकडे बघा. God fearing young boy, देवाचं भय बाळगणारं तरुण पोरग, loved God, देवावरती प्रेम loved करणारा, his brothers, भावंडांवर प्रेम केलं जीवापाडत्या पोरानं. but the brothers were jealous of him पण त्याची भावंड सख्खी त्याच्यावरती जळायला लागली because he was his father's favorite. कारण तो आपल्या बापाचा लाडका होता. ते दुसऱ्यांना बघवलं नाही. He was just 17 years old, 17 वर्षाचा मुलगा होता फक्त. maybe going to school कदाचित शाळेत वगैरे जात असेल and dreaming of coming out a success, आणि स्वप्न बघत असेल की मी यशस्वी होणार. but everything was cut short in his पण life. सगळंच त्याच्या आयुष्यामध्ये कडाडून कोसळलं. His brothers played a dirty game. त्याच्या सख्या भावंडांनी त्याच्याशी घाणेरडा खेळ केला. They threw him in the pit त्याला खड्ड्यात फेकलं and then sold him to some आणि travelers. विकून टाकलं. उपरी माणसांकडे भाऊ विकायचा असतो का? You can imagine कल्पना करा. his destiny was cut short. त्याच्या आयुष्याची दिशाच तिथे संपली म्हणायची की. Maybe his education was cut short. आणि कदाचित त्याचं शिक्षण पण तिथे संपलं असेल. He was bereft of his parents, आणि आई बापापासून वेगळा झाला. तो वेगळं ते वेगळं. separated from his brothers, आई बाप भावंडांपासून वेगळा झाला in a strange land, आणि एका उपरी देशात गेला, परक्या देशात गेला. कोणी ओळखीचा नाही, no पाळखीचा नाही. covering of his parents, कोणी नातेवाईक नाही, आई बापाची छत्रछाया नाही, nobody to guide him, कोणी त्याला रस्ता दाखवणार नाही, बोलणार नाही, काही नाही. nobody to wake him up early morning, come on study my son, my daughter कोणी study. सकाळी त्याला उठवणार नाही की उठ लवकर उठ, चल वेळ झाली अभ्यासाला बस. Everybody thought his life was gone सगळ्यांना असं वाटलं की आता ह्याचं जीवन संपलं and he will never come up, आणि हा काही वर यायचा नाही, कारण विकून टाकला त्याला असा. but he loved God पण योसेफाचं देवावरती प्रेम होतं. and God brought such events in his life आज देवाने अशा घटना त्याच्या आयुष्यात घडवल्या ना that he was made the prime minister of Egypt. की होता होता मिस्र देशाचा पंतप्रधान झाला योसेफ. इजिप्त आहे ना, इजिप्त. इजिप्त फिरायला जातात आज माणसं. त्या इजिप्तचा पंतप्रधान होता हा योसेफ. Look at our own prime minister, Mr. Modi. आज आपले माननीय पंतप्रधान मोदीजी, त्यांना बघा. He didn't have a great childhood. त्यांचं बालपण काही फार असं ग्रेट केलेलं He नाहीये. struggled in his life. किती संघर्ष केलेला आहे त्या माणसाने. He even testified that he used to beg and eat. आणि त्यांनी ही सुद्धा साक्ष स्वतःची सांगितली आहे की त्यांनी भीक मागून सुद्धा खाल्लेलं आहे. He used to make tea. चहा बनवून विकायचे ते. And today where he is? आज कुठे आहेत मोदीजी? He is the prime minister of India. पंतप्रधान आहेत भारताचे. If a person on his own strength can reach to that place, एखादा व्यक्ती स्वतःच्या शक्तीवरती जर एवढ्या मोठ्या पदावर पोहोचू शकतो, how much more you can do? देवाच्या मदतीनं तर आपलं काय होईल बेटा? Your destiny will also change. तुझ्या आयुष्याची दिशा पण बदलेल. So don't give up. तर हार नको मानू. I'm going to pray for you now. असं डोक्याला हात मारून बसायचं नाही. मी तुमच्यासाठी आता प्रार्थना करणार आहे And God will put his grace on your life. आणि देव त्याची कृपा तुमच्या जीवनावर होतेल. Thank you, Jesus. देवाला धन्यवाद. आमेन. सगळ्यांनी कृपया उभे राहा. आतमध्ये बाहेर जिथे कुठे सगळी मुलं आलेली आहेत. Lots of youth have come today. Your life has to be made. अनेक मुलं मुली आज आली आहेत आणि तुम्ही आज आलेले आहात, तर तुमचं जीवन शेवटी बनलं तर पाहिजेच. Your life has to be made. आयुष्य घडली पण पाहिजेत ना बेटा. Don't worry. काळजी नका करू. Okay? ठीक आहे. See, that small one is saying yes. ती छोटी मुलगी मला हो म्हणते. Jesus will help you. येशू तुला मदत करेल. ठीक आहे. हो म्हणते बघ कशी. But you will study. पण अभ्यास करा राजा. नुसतं हो हो नाही म्हणायचं, करायचं पण. हा? असं हो हो म्हणणारे खूप आहेत. Some years back, one small boy came काही वर्षांपूर्वी एक लहान मुलगा आला. and he was touched by God प्रभूने देवाने त्याला स्पर्श केला. after I had prayed, मी प्रार्थना केल्यावर and he fell down आणि तो खाली पडला. and he came on the stage मग तो स्टेजवर आला. and he was crying रडत होता, रडत होता. and he said, म्हणाला, Mummy, I will not play cricket anymore. मम्मी मी आता क्रिकेट नाही खेळणार. I will study. मी अभ्यास I will करणार. come up in life. मी आयुष्यात वर येणार. Small fellow. एकदम छोटा पिंट्या. What happened to काय him? झालं त्याला? Why this sudden change? असं कसं अचानक बदलला?
The touch of God. देवाचा स्पर्श त्याला झाला. The touch of God can change any timid person into a courageous person. देवाच्या स्पर्शामुळे एखादा भित्रट माणूस सुद्धा हिम्मतवान बनू शकतो. Yes. तो स्पर्श इतका महत्वाचा आहे. The timid person can turn out a courageous student. आणि भित्रट मुलगा सुद्धा अगदी धाडसी विद्यार्थी बनू शकतो देवाच्या स्पर्शाने. You will walk with your head high. आणि अगदी तुम्ही तुमचं मस्तक उंच करून चालाल, You will not be scared. नाही घाबरणार. I myself was an introvert. मी स्वतः इंट्रोवर्ट होतो. मी माणसात एवढा मिसळायचो नाही. I used to be sitting in one corner एका कोपऱ्यात कुठेतरी एकटा बसून राहायचो, because of my family background. कारण माझी पारिवारिक पार्श्वभूमी तशी होती. But one touch of Jesus पण येशूंचा एक स्पर्श put me on the stage. मला स्टेजवरच घेऊन आला. Anything can happen. आणि जे माणसांमध्ये मला टाकलं ते टाकलं. तसं काही होऊ शकतं, Anything can happen. काही होऊ शकतं. देव म्हटलं की Anything can happen. काही होऊ शकतं. हो Yes. ना. Anything can happen. छोटी पोरं लवकर उत्तर देतात, बडे वालों को बड़ा टाइम लगता Anything can happen. है ना. Yes. If Jesus is there. येशू असतील तर काही होतं ना, होऊ शकतं ना. Hey. If Jesus is there, anything can येशू happen. असतील तर काही होऊ शकतं. Are you ready? तयार आहात? Should I pray for you? प्रार्थना करू का? Okay, some of the children want to come up in front. Let them come. काही मुलांना पुढे यायचंय ना, तर येऊ दे, Let them come. येऊ दे पुढे. You do your best. तुम्ही तुम्हाला जमेल तेवढं करा, उत्तम करा. Don't overdo. आणि अतिशयोक्ती करायची पण गरज नाही. Otherwise, नाहीतर night after night you will be studying, रात्र अभ्यास करत राहाल and in the examination hall you will be sleeping. आणि परीक्षेच्या हॉलमध्ये नेमकी झोप येईल. मग Don't overdo. असं अतिशयोक्ती पण करायची गरज नाही. Have small breaks. छोटी छोटी मध्ये ब्रेक घ्या. Once a week. आठवड्यातनं एखाद वेळेला Tell your parents, आई वडिलांना सांगा, I want a break. मला एक छोटा ब्रेक Today पाहिजे, I want a break. आज मला सुट्टी दे ना. I'm going out जरा with मी my बाहेर friends. चक्कर मारून येते मैत्रिणींबरोबर. Go out, मग जायचं बाहेर eat in a restaurant, कुठेतरी हॉटेलमध्ये खाय. मेकडी बिकडी कम है ही नाही अपने पास. refresh yourself. सो थोडं स्वतःला एकदम ताजं करायचं. Let the parents also take their children at least once a week outside. आई वडिलांनी पण जरा पोराबाळांना आठवड्यातून एकदा फिरायला घेऊन जा बाहेर. And parents see that you don't push them, आणि आई वडिलांनी मुलांना ना बळजबरी करू नका. encourage them, प्रोत्साहन द्या, बळजबरी नको. strengthen them. त्यांना शक्ती द्या. Even one word from parents that children don't worry, we are there with you. आई वडिलांचा एक शब्द जरी असा आला ना की मुलांनो काळजी करू नका, आम्ही आहोत तुमच्या पाठीशी, That itself will give them 20 marks extra. त्यातून सुद्धा मुलांना 20 मार्क बसल्या जागी मिळतील. 20 मार्क They will write it असं पटापटा लिहितील. because they have got the backing. का आई वडिलांचा पाठिंबा आहे, So सपोर्ट parents back your children also, आहे. आई वडिलांनी पण असा पाठिंबा आपल्या मुलांना द्या that they will be strong. की मुलं अगदी बलवान असावीत. Because fear is a defeating factor. कारण भीती आली ना मुलांमध्ये की मुलं पराजयी होतात. Even a wise child in fear will become foolish. आणि मग हुशार मुलं सुद्धा भीतीपायी मूर्ख होतात. So घाबरून fear. घाबरून काही लिहिलंच नाही त्यांनी, येत तर सगळं होतं असं. Yes. Sometimes कधी कधी you must have studied. तुम्ही अभ्यास केला असेल, Right on the examination day you fall sick. त्या परीक्षेच्या पेपरच्या दिवशीच तुम्ही आजारी पडता. One person was telling me, एकदा एक व्यक्ती मला म्हणाला my daughter had studied so much की म्हणे माझ्या मुलीने इतका अभ्यास केला, and she was riding a scooter. स्कूटर चालवत होती ती, She met with an accident on the examination day. परीक्षेच्या दिवशी तिचा ऍक्सिडेंट झाला, अपघात झाला. She was not able to write. तिला with the लिहिता right आलं नाही. मग See? I mean, poor thing, it was not her fault. बिचारी, तिची काय चूक याच्यात. We need God's grace. देव लागतो बेटा, देवाची कृपा लागते, That's what I'm saying. असं मला म्हणायचंय. Are you ready? तयार आहात? Yes? हा? Shall we pray then? प्रार्थना करायची का बेटा? All of you. सर्वजण तयार आहात ना? Thank you, Father. The Lord will touch you now. प्रभू तुम्हाला आता स्पर्श करेल. He will touch you with His power. प्रभू त्याच्या सामर्थ्याने तुम्हाला स्पर्श He will करेल, touch you with His wisdom. त्याच्या ज्ञानाने स्पर्श करेल. And I pray that you have a testimony आणि मी tonight. प्रार्थना करतो की आज रात्री तुमच्या जीवनात साक्ष घडावी. Are you ready? तयार आहात? Thank you, Father. चला, धन्यवाद दे बाप्पा, Thank you, Lord. धन्यवाद प्रभू.
Loving Heavenly Father, माझ्या प्रेमळ स्वर्गीय बापा, I thank you for all these lovely children. मी तुझे आभार मानतो या सुंदर मुलांसाठी. Father, देव बाप्पा, exam is round the corner परीक्षा जवळ आलेली आहे and the children are a little bit worried. आणि मुलांना थोडं टेन्शन आलंय. They don't know how they will fare. कळत नाहीये मुलांना कसं काय होणार आहे. And that's why म्हणून today we have arranged this prayer meeting for the students. आज विद्यार्थी प्रार्थना सभा आम्ही भरवलेली आहे. Father, we need your help. देव बाप्पा, तुझ्या मदतीची आम्हाला गरज आहे. Our eyes are upon you. आमचे डोळे तुझ्यावर आहेत. You have to reach to your children. तू तुझ्या मुलांपर्यंत पोहोचायला हवं. You have to touch them with your wisdom. तुझ्या ज्ञानाचा स्पर्श तू त्यांना करायला हवा. You gave wisdom to Solomon. Overnight he became wise. तू शल्मोनाला ज्ञान दिलं, एका रात्रीत तो सुज्ञ झाला. He is called today as the wisest person that ever lived. शल्मोनाला जगातला सगळ्यात ज्ञानी माणूस म्हणतात. But nobody knows how he became so wise. पण तो एवढा ज्ञानी कसा झाला ते कुणालाच माहित The नाही. world only knows of his wisdom. जगाला फक्त त्याच्या ज्ञानाविषयी माहित आहे. But the Bible reveals पण बायबल आम्हाला सांगतं that God asked him, की देवाने त्याला विचारलं what do you want? की तुला काय हवंय. He said, I want wisdom. तर शल्मोन देवाला म्हणाला, देवबाप्पा मला ज्ञान हवंय. God gave him wisdom. आणि देवाने त्याला ज्ञान दिलं. That's how he became the wisest king. अशा पद्धतीनं तो अगदी हुशार आणि ज्ञानी असा राजा झाला. Lord, प्रभू, once again, परत एकदा today, आज my children need your help. माझ्या मुलांना तुझ्या मदतीची गरज आहे. You have to touch them. तू या मुलांना स्पर्श केला You पाहिजे. have to touch them with your wisdom. तू या मुलांना तुझ्या ज्ञानाचा स्पर्श केला पाहिजे. Come on now, speak, children. आता सर्व मुलांनी प्रभूशी Ask बोला. the Lord to give you wisdom. डोळे बंद करा आणि देवाला सांगा की देवबाप्पा मला ज्ञान दे. Say, Jesus, म्हणा, येशू, Jesus, येशू, come into my heart. माझ्या हृदयात ये. I receive you मी तुला स्वीकारत as आहे my Lord and Savior. माझा प्रभू आणि तारणारा म्हणून. Take charge of my life. माझ्या जीवनाचा ताबा घे. Take charge of my future. माझ्या भविष्याचा ताबा घे. Take charge of my exams. माझ्या परीक्षेचा ताबा घे. Come into my heart माझ्या हृदयात ये and change me आणि मला बदल and touch me. आणि मला स्पर्श कर. Touch me, Jesus. मला स्पर्श कर येशू. Touch me, Jesus. मला स्पर्श कर येशू. Touch me, Jesus. मला स्पर्श कर See, येशू. Jesus is coming. बघा, येशू येत He is आहेत. touching you right येशू तुला now. आता स्पर्श He is करतात. touching you right येशू now. तुला आता स्पर्श करताय. Every devil, सगळा I सैतान command you in the मी name तुला of आज्ञा Jesus. करतो येशूच्या Leave my नावात. children in सोड या Jesus' मुलांना name. येशूच्या नावामध्ये. Leave in the name of Jesus. सोड या मुलांना Leave येशूच्या in the name नावात. of Jesus. Hold. सोड या Be मुलांना careful. येशूच्या नावात. Leave in the name of Jesus. येशूच्या नावात या मुलांना सोड. All evil powers go in सर्व Jesus' name. सैतानी सामर्थ्य येशूच्या नावात जाऊ दे. All spirit of fear, leave in Jesus' सगळा name. भीतीचा आत्मा येशूच्या नावात सोडून जाऊ दे. Come on, call out to Jesus. चला सगळ्यांनी येशूचा धावा Say, करा. Jesus, touch me म्हणा, now. येशू मला आता स्पर्श कर. Jesus, touch me now. येशू मला आता स्पर्श कर Give म्हणा. me wisdom now. मला ज्ञान दे आता म्हणा. Lord, touch them प्रभू now. त्यांना सगळ्यांना स्पर्श Give कर. them your wisdom. त्यांना तुझं ज्ञान दे. Give them your understanding. त्यांना तुझा समजूतदारपणा Give them दे. your skill. त्यांना तुझी कला दे. Touch them. त्यांना स्पर्श कर. Receive the touch in Jesus' name. येशूंचा स्पर्श स्वीकारा. Receive the touch in Jesus' name. येशूंच्या नावात तो स्पर्श स्वीकारा. See, His hand is upon your आणि life. बघा, येशूंचा हात तुमच्या जीवनावर His hand आलाय. is upon your life. येशूंचा हात तुमच्या जीवनावर He आलाय. is touching you in येशू Jesus' तुम्हाला name. आता स्पर्श करतायत. येशूंच्या Something नावात is happening. काहीतरी होत आहे. That fear is ती vanishing. भीती निघून जात आहे. Every spirit of fear, सगळा भीतीचा आत्मा leave in Jesus' name. येशूंच्या नावात. Leave in Jesus' name. येशूंच्या नावात निघून जाऊ दे. Every kind of fear, leave in Jesus' name. प्रत्येक पद्धतीची भीती येशूंच्या नावात जाऊ दे. Every kind of trembling, leave in Jesus' name. थरथर कापणं येशूंच्या नावात जाऊ दे. Every kind of tremor, leave in Jesus' सगळी name. भीती, सगळी दहशत येशूंच्या नावात जाऊ दे. Every sweating, leave in Jesus' name. घाम फुटणं येशूंच्या नावात जाऊ दे. Every sickness आजार that comes to the children at this time, जो नेमका परीक्षेच्या वेळी मुलांना होतो, leave my children in Jesus' तो name. सगळा आजार पाजार या मुलांना येशूंच्या नावात सोडून जाऊ दे. Come on, children, say it. चला सर्व मुलांनी बोला. Sickness, leave me in म्हणा, Jesus' name. आजार मला सोडून जाऊ देत. Fear, leave me in Jesus' भीती name. मला सोडून जाऊ दे येशूंच्या नावात. Confusion, leave me in Jesus' name. गोंधळ मला सोडून जाऊ दे येशूंच्या नावात. Blankness, leave in Jesus' name. अंधारी येणं मला सोडून जाऊ दे येशूंच्या नावात. In Jesus' name. येशूंच्या नावात. It's going away. ते सगळं जात It's आहे. going away. ते सगळं जात आहे. Now put your hand on your head. आता आपला हात आपल्या डोक्यावर ठेवा Lord, आणि म्हणा, प्रभू right now, आता या वेळेला I receive the wisdom of God in Jesus' name. देवाचं ज्ञान येशूंच्या नावात मी स्वीकारत आहे. Come on, say it. बोला बोला. Right now, आता या वेळेला I receive मी स्वीकारत आहे the wisdom of God देवाचं ज्ञान in the name of Jesus. येशूंच्या नावात.
Something is happening. काहीतरी होत आहे. See, that boldness is coming. ती हिंमत येत आहे. That timidity is going. ती भीती जात आहे. That fear is going. ते घाबरणं जात आहे. Confidence is coming. विश्वास येत आहे. Say Jesus. म्हणा येशू. Say Jesus. म्हणा येशू. Say Jesus. म्हणा येशू. Give me confidence. मला विश्वास दे. Fill me with power. तुझ्या सामर्थ्याने मला Fill भर. me with power. तुझ्या सामर्थ्याने मला भर. Lord, प्रभू, fill every child with your power. प्रत्येक लेकराला तुझ्या सामर्थ्याने भर. In the name of Jesus. येशूंच्या नावात. In the name of Jesus. येशूंच्या नावात. Bring her on top. In the name of Jesus. येशूंच्या नावात. Come here. In the name of Jesus. येशूंच्या All नावात. powers. सगळं सामर्थ्य. Leave in Jesus' name. And touch her. Yes. Touch her. धन्यवाद Touch दे her बाबा. by your power. By your power. Take out by these your power. instruments if In the nobody is name of going to Jesus. play Come on. it. Remove it if nobody is going to play it. Bring her here. Bring her here. Thank you, Jesus. Thank you, Jesus. All fear has to vanish now. सगळी भीती निघून गेली पाहिजे The यावेळेला. devil who is torturing you. जो सैतान तुम्हाला छळत आहे. Some of you are crying. काही मुलं रडतायत. You are crying. रडतायत. Because that fear is there. कारण ती भीती वाटत आहे. That fear is in you. भीती तुझ्यात That आलेली आहे. dread is in you. दहशत बसली आहे. It has to go. ती जायला पाहिजे. Leave in Jesus' name. सोड येशूंच्या नावामध्ये. And give them strong confidence. त्यांना एकदम खंबीर विश्वास दे दे बापा. The Lord says, प्रभू म्हणत आहे your life will be made. तुझं जीवन बनेल. Your life will be made. तुझं जीवन जरूर बनेल. You will pass. आणि नक्की तू पास You will होशील. come up in life. नक्की आयुष्यात तू वर येशील. Because I am with कारण you. मी तुझ्या सोबत आहे. Jesus says, येशू म्हणतात, I will never leave मी you. तुला कधी सोडणार I नाही. will never forsake मी you. तुला कधी टाकणार I नाही. shall go with मी you. तुझ्या सोबत जाईन. I will help you to remember everything. सगळं काही लक्षात ठेवायला मी तुला मदत करीन. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Now, sickness आता सगळे आजार and weakness, आणि I अशक्तपणा command you मी आज्ञा करतो. in the name of Jesus, येशूंच्या नावात Leave. सोडून जाऊ दे. leave. सोडून जाऊ दे. Every weakness has to go. सगळा अशक्तपणा गेला पाहिजे. Every sickness has to go. सगळा आजार गेला पाहिजे. In the name of Jesus. येशूंच्या नावात. Now raise up your right hand. आता आपला उजवा हात वर The करा. hand with which you will write. म्हणजे ज्या हाताने तुम्ही लिहिताना तो हात वर करा. Lord, प्रभू, these are the hands that are going to write the हे exam हात paper. परीक्षा लिहिणार आहेत. You will feel a tingling sensation. तुम्हाला असं म्हणजे काहीतरी मुंगी आल्यासारखं हाताला My जाणवेल. Jesus will touch you माझे now. येशू तुम्हाला आता स्पर्श करतील. Lord Jesus, प्रभू येशू, touch these hands. या हातांना स्पर्श कर. Touch these hands. या हातांना स्पर्श कर. There was a man with a withered right hand. एक उजवा हात वाळलेला माणूस होता. He came to you, Jesus. येशू, एक उजवा हात वाळलेला माणूस तुझ्याकडे एकदा आला. And you are having food with the people. आणि तू लोकांसोबत बसून जेवण करत होतास. And you healed his right hand. आणि तू त्या माणसाचा उजवा हात बरा केलास. His hand started working. त्याचा हात काम करू लागला. A miracle happened. चमत्कार In घडला. the same way, तसंच these children have raised up their right hand. या मुलांनी आपला उजवा हात वर केलाय. This hand has to become powerful. हा hand. हात सामर्थ्यवान हात झाला पाहिजे. Touch them right now. आत्ता त्यांना स्पर्श कर. Touch their right hand. आत्ता त्यांच्या उजव्या हाताला स्पर्श In the कर. name of Jesus. येशूंच्या नावामध्ये. Amen. आमेन. Amen. आमेन. Praise God. देवाला धन्यवाद. Praise God. देवाला धन्यवाद. Now don't worry, no crying now. आता काळजी करू नका, रडू Wipe नका, away your tears. अश्रू पुसून टाका. You will make it. नक्की Okay? तुम्हाला जमेल. You will make it. नक्की जमेल. You will make it. You will Zamel. make it. All of you will make it. सगळ्यांना जमेल. Yes, you will all make it. In the name सगळ्यांना of जमेल. Jesus. येशूंच्या नावात It will happen. होईल. You will pass. तुम्ही पास व्हा. You will do well. तुम्ही चांगलं करा. And we will be proud of you. आणि आम्हाला तुमचा अभिमान वाटेल. Amen. आमेन. And I will wait for your pedas आणि पेढ्यांची वाट मी बघीन. after your exams and after your results. परीक्षा झाली, रिझल्ट लागला Yes. की She पेढ्यांची said, वाट. I'll give you. Now don't worry. काळजी करू नका. Just study as much as you can. बघ, तुला जेवढं जमेल तेवढा अभ्यास कर. When you have to sleep, sleep. झोपायची वेळ झाली, 12-1 वाजले की झोपून टाकायचं. Don't be there constantly. आणि सातत्याने रात्रभर अभ्यास करायचा नाही. नेमकं पेपरच्या दिवशी झोपशील. No. God has made you. देवाने तुला निर्माण केलंय ना. That wisdom you have got, He has given you. जे ज्ञान तुझ्याकडे आहे ते देवानेच दिलंय. So He can add also. तर देव त्यात भरही घालेल. He can even remove also. काढू पण शकतो, घालूही शकतो. There was a king whose name was Nebuchadnezzar. एक राजा होता, नबुकेदनजर राजा. He was very proud king. फार घमेंडी होता राजा तो. God removed his wisdom. देवाने त्याचं ज्ञान काढलं. He started acting like an animal from the next day. मग पुढच्या दिवसापासून तो जनावरासारखा वागायला लागला. When he repented, जेव्हा त्याने पश्चाताप केला, God put
that wisdom back. देवाने ते ज्ञान परत त्याच्यात टाकलं. Again, he became a king. परत तो राजा झाला. Anything can happen. काही होऊ शकतं. So Jesus can do it for you. येशू करू शकतात तुमच्यासाठी. Amen. आमेन. So don't worry, take your places. तर काळजी करू नका. सगळ्यांनी चला आपापल्या जागी बसा आता. If you feel that some kind of confidence and power has come, तुम्हाला जर असं वाटत असेल की काहीतरी विश्वास आणि सामर्थ्य तुमच्यावर आलंय, come and share the testimony for God's glory. तर Come वर up. येऊन देवाच्या गौरवासाठी आपण Come up, आपली come up, साक्ष come up. सुद्धा You. सांगू Come, शकतो. come. या. Come, yes, you can come straight off like that. जर कोणाला साक्ष सांगायची असेल तर साक्ष सांगायला आपण वरही येऊ शकता. Yes, line Amen. up from both sides. लाईन लावा दोन्हीकडनं. Come on. Praise Lord, Yes. Pastor. Not for prayer, but for testimony. प्रार्थनेसाठी नाही हा साक्ष सांगायला. Come on, we will hear testimony. Praise the साक्ष Pastor. ऐकू आपण आता. ही खूप अद्भुत साक्ष आहे पास्टर. हा मुलगा मे महिन्यामध्ये खेळत असताना मध्ये खाली पडला. खाली पडल्यानंतर त्याला चालायला जमत नव्हतं आणि अचानक त्या परिस्थितीमध्ये त्यांना घरात असं वाटलं की सगळं ठीक आहे, घरगुती उपाय केल्यावर बरा होईल. पण त्यानंतर त्याला त्रास चालू झाला. त्यांनी डॉक्टरांकडे नेलं, स्पेशलिस्टकडे नेलं, MRI वगैरे सगळं स्कॅन वगैरे सगळं केलं, पण काहीच त्याच्यामध्ये बदल होत नव्हता. सर्व रिपोर्ट्स नॉर्मल येत होते. पण ज्यावेळेस त्यांचा एक NCV नावाचं ज्यांनी टेस्ट केली, त्याच्यामध्ये असं कळालं की त्याच्या ब्रेनमध्ये जो सप्लाय होणं किंवा जे रिझल्ट पोहोचले ते पोहोचत नाही आहे त्याच्या ब्रेनमध्ये इमिजिएटली, त्या छोट्याशा कारणामुळे. ते म्हणतात की त्यासाठी डॉक्टर म्हटले की त्याला जे इंजेक्शन द्यावं लागणार आहेत ते इंजेक्शन 5 इंजेक्शन्स आहेत ते 2 लाखाचे आहेत. 2 इंजेक्शन 5 इंजेक्शन जे होते ते 2 लाखाचे होते. ते म्हटले त्याला सर्व इंजेक्शन दिले तरी देखील त्याच्या जीवनामध्ये काही फरक नाही पडला. Did you hear this testimony? ऐका सगळ्यांनी साक्ष नीट ऐका. He just fell. नुसता हा खाली पडला From that time, he stopped walking. तेव्हापासून त्याचं चालणं बंद झालं. Doctor said 2 lakhs of that injection has to be given. तर डॉक्टर म्हणाले 5 इंजेक्शन द्यावी लागतील आणि काय 2 लाख रुपये है ना? 2 lakhs each injection? नो The होल total इंजेक्शन is पूर्ण 2 इंजेक्शन lakhs. 2 lakhs. 5 Still it इंजेक्शन didn't work. 5 इंजेक्शन तरी 2 काही नाही लाखाची द्यावी झालं, लागतील काही तरी झालं काही झालं नाही. नाही. ते म्हणतात की त्याला उचलून सगळीकडे घेऊन जावं लागत ए होतं. बाप्पा. आणि ते म्हणतात की ज्यावेळेस ते चर्चमध्ये पुण्यामध्ये आले त्यावेळेस ते चर्चला येऊ लागले, रेग्युलर त्यासाठी प्रार्थना करत राहिले. आणि ते म्हणतात की तो मुलगा हळूहळू त्याच्यामध्ये प्रगती होत गेली. त्याला थोड्या वेळाने जे धरून घेऊन जावं लागत होतं, आता तो मुलगा पूर्णपणे व्यवस्थित तुमच्या समोर उभा आहे. Amen. तो चालू शकतो, उड्या मारू शकतो आणि Hallelujah. व्यवस्थित जसा नॉर्मल मुलगा आहे तसा तो पूर्णपणे राहू शकतो. चालून दाखव. चाल बेटा जरा आता See this. बघा किती छान, It's become normal. अगदी नॉर्मल. हा काय म्हणायचं तुम्हाला? त्याला उठता बसता पण येत नव्हतं. त्याला आम्ही उचलून आणत होतो. त्याला संडे स्कूलमध्ये पण आम्ही उचलून आणून बसत होतो. संडे स्कूलच्या ज्या टीचर होत्या त्या म्हणत होत्या तुम्ही घाबरू नका, पास्टरने तुमच्यासाठी प्रेयर केली आहे, देवाने तुम्हाला सर्वांना स्पर्श केले, देवाने तुमचं रडणं ऐकलं आहे, हा नक्कीच चालेल, तुम्ही याला संडे स्कूलला घेऊन येत चला. आणि त्याची ग्रोथ वारंवार होत गेली. आणि जे डॉक्टरांनी त्याला सांगितलं होतं 1, 1.5 वर्ष 2 वर्ष पण लागतील त्याला ग्रोथ व्हायला, जसं लहान लेकराची जशी वाढ होते तसं, तर त्याला एक 4 ते 5 महिन्यातच त्याची ग्रोथ झाली आणि सर्व तो हील झाला आहे. See that. वाह. Praise God. Amen. God bless you, beta. आमेन. Thank you, Jesus. God bless you. God bless you. Yes. पास्टर इस बच्ची की बहुत अद्भुत कौन साक्षी बच्ची है। है ये? हाँ She वो is भी my बताइए. daughter. She is कहीं ये my मेरी daughter. बच्ची है. ये मेरी बेटी है। आज पास्टर इसका ओपन डे था और चर्च आने की वजह से जल्दी जल्दी में मैं इसको ओपन डे के लिए स्कूल में लेके गई एंड मुझे इसका रिजल्ट वहाँ पे मिला। ये बहुत ही एक एवरेज स्टूडेंट है और जो इसका रिपोर्ट कार्ड था वो बिलो एवरेज मार्क्स थे। अच्छा. सो मैं रास्ते भर इसको बोल रही थी कि इतना मेहनत किया, सब कुछ किया, क्यों इतने मार्क्स कम आए तुम्हारे, सारा ऐसा क्यों है? तो शी वॉज, जब हम चर्च को आ रहे थे वो पीछे गाड़ी में बैठ के भी प्रेयर कर रही थी क्योंकि हम स्कूल से डायरेक्ट चर्च को आए और हमने रिजल्ट में कुछ भी नहीं देखा, मैंने सिर्फ मार्क्स देख के उसे डांटा। बट पास्टर ऐसा हुआ कि जब लास्ट की प्रेयर में प्रेयर चल रहा था, ये भी अपने लिए प्रार्थना कर रही थी कि प्रभु मैंने सब कुछ लिखा है पर मेरे मार्क्स इतने कम नहीं आने चाहिए। जैसे यहाँ का मीटिंग खत्म हुआ पास्टर, इसके स्कूल से टीचर का कॉल आया और टीचर ने कहा कि आप जो रिपोर्ट कार्ड लेके गए वो बहुत ही गलत रिपोर्ट कार्ड है, वो किसी और बच्चे का रिपोर्ट See कार्ड that. है एंड इसके मार्क्स अच्छे आए हैं, सो उसको बिल्कुल भी आप डांटिएगा नहीं। एंड शी क्लेम्स दैट कि जो भी क्या है आज प्रभु यीशु ने उसके मार्क्स अच्छे लाए, जिसके लिए सारा गौरव वो प्रभु See यीशु that? को देती है। आमेन. Somebody हालेलुया. else's report. Poor thing. आणि कोणाचा तरी रिपोर्ट कार्ड त्यांना वाटलं की तिचाच आहे, पण नंतर प्रभूनी बघा कसं कार्य केलं, ती चांगल्या मार्काने Jesus पास worked, झाली. isn't it for you? येस. Touch her life, oh Father. Yes. Thank you, Master. Thank Amen. you, Lord. Thank you, Amen. Jesus. Thank you, Praise God. Jesus. Bring her. What happened? Show me. Bring her. Come. What happened? What is happening? Who has come with her? कोण आहे या मुलीबरोबर, कोणी आलंय का?
काय होत आहे? What is happening? All powers of darkness, every witchcraft power, I command you in the name of Jesus for the last time, leave and never come into her, never attack her. Be free in Jesus' name. Thank you, Father. Thank you, Jesus. Thank you, Jesus. Thank you, Lord. हां, काय झालं? माझी आहे काय झालं तुला? हे असंच होतंय तिला अभ्यासाला कधीपासून? बसायला लय दिवस झाले 2-3 वर्ष झालं असं होतंय एक्झामच्या वेळ हा एक सारखं असं होतं का परीक्षा आली की असं होतं? परीक्षा अभ्यासाला बसली की असंच होतंय. डोंट वरी, you will do well in your काळजी exam. करू नको बेटा, तू चांगलं Say करणार Jesus. आहेस. Say Jesus. म्हण Say येशू. thank you, Jesus. थँक यू धन्यवाद. Thank you, Jesus. Yes. आमेन. You will be all आमेन. right. आमेन. See this. We बघा. are talking about exam fear. परीक्षेची भीती आपण जे म्हणतो ना ते हे You need Jesus. येशू लागतात बेटा. Yes, come. We'll hear some testimonies. मास्टर हमारे बीच में वेदिका है, हाँ। ये एमबीए कर रही है, ये बता रही है कि अभी मैंने फर्स्ट सेम का एग्जाम दिया. जब मैंने एग्जाम दिया तो मैं बहुत डरी हुई थी. अच्छा। मैंने बहुत डर डर के एग्जाम दिए और मेरे जो भी फ्रेंड्स थे उन्होंने बहुत सारी सप्लीमेंट्स ले लेकर एग्जाम के पेपर्स दिए, हाँ। पर मैं एक भी सप्लीमेंट नहीं ले पाई. मैं बहुत डरी हुई थी. लेकिन अभी आपने जब प्रार्थना करी है वो बताती है कि मेरा जो सारा डर था, डिसअपॉइंटमेंट था, वो सब निकल गया है और मुझे Yes. कॉन्फिडेंस आया है कि मैं फर्स्ट सेम में ऑलरेडी पास हो गई हूँ. Amen. इसलिए वो सारा आदर परमेश्वर को देती है, Hallelujah. सारा नाम परमेश्वर का गौरव. And don't worry, just taking additional supplement doesn't mean that Yes. they have written Yes. the right thing. आमेन. डोंट वरी. You know, our times we used to do that. Miss supplement paper. Miss supplement. लिहायचं काहीच नाही हो, त्याच्यावर. काही नुसतं wrong आपलं लिहायचं. supplement. So don't worry. It is the stuff, the essence, the substance that is more important. आमेन. Okay? And this time you will do well. येस. God bless you. आमेन. प्रेज लॉर्ड Yes. पास्टर. आपल्यामध्ये ऋतिक ब्रदर आहे, ते म्हणतात की ते हॉटेल मॅनेजमेंट करत होते हां. आणि फर्स्ट इयर त्यांचं चांगलं गेलं, पण सेकंड इयरमध्ये लॉकडाऊन झालं आणि ते डिस्टर्ब झाले होते पूर्णपणे. Okay. तर कसं तरी त्यांचं सेकंड इयर पण झालं आणि थर्ड इयरमध्ये अचानक काय झालं, त्यांचं जसं डिस्टर्बन्स चालू होतं तर त्यांचे 2 बॅकलॉग लागले होते. Okay. तर ते म्हणतात की मी प्रभूकडे प्रार्थना केली की मला अपयश तर मिळालेलं आहे, पण मी हार नाही मानणार. मी प्रार्थना केली प्रभूकडे की प्रभू मी पुन्हा एक्झाम देणार आहे आणि मला माहिती की मी पास होईल म्हणून. तर ते म्हणतात आता डिसेंबर महिन्यामध्ये त्यांचं एक्झाम चालू होतं आणि कालच त्यांचा रिझल्ट आलेला आहे आणि ते दोन्ही विषयामध्ये पास झाले. त्यांचं पूर्ण हॉटेल मॅनेजमेंट झालेलं See आहे. that. ते प्रभूला गौरव देतात आणि त्यांनी पेढे Huh? देखील आणलेले. So what is this? Peda in advance. See, it started from now only. येस. पास झाला पास्टर तो. God is showing a sign. देव आपल्याला चिन्ह दाखवत आहे. See? Amen. That God can do it. की देव हे कार्य करू शकतो. And this boy is a faithful boy in the church. आणि हा मुलगा ना चर्चमध्ये खूप विश्वासू आहे. Partakes. Oh, you know him. परिचित दिसतोयस खूप. And so God has seen his heart देवाने त्याचं हृदय बघितलं. and God has blessed you. देवानेच तुला आशीर्वाद दिलाय बेटा. Continue with the good work. असंच चांगलं काम करत राहा. Yes. Amen. Any more? प्रेज लॉर्ड पास्टर, ह्याचं नाव पॉल आहे. तो सांगतो 3 वर्षापूर्वी ज्यावेळेस तो स्टुडंट प्रेयर मीट ऑनलाईन अटेंड करत होता आणि तो घरी होता आणि त्यावेळेला ज्यावेळेस तुम्ही प्रार्थना करत होता, तो म्हणाला की परमेश्वरचा स्पर्श मला घरी झाला. त्या दिवशी माझा रिझल्ट होता, त्यामध्ये मला कमी मार्क पडले होते. मला परमेश्वराने स्पर्श केला आणि त्या वेळेपासून परमेश्वराने मला ज्ञान आणि कृपा त्याची पुरवायला सुरू केली. त्यावेळेसपासून मी खूप चांगला अभ्यास करू लागलो आणि खूप छान मार्क मला पडले. इव्हन 10th मी डिस्टिंक्शनमध्ये आलो. 11-12च्या सर्व आतापर्यंतच्या एक्झाम्समध्ये तो टॉप 3 मध्ये आहे त्याच्या कॉलेजमध्ये. आणि हे Amen. सर्व कार्य परमेश्वराने केलं त्याच्या किती छान. जीवनामध्ये. वा, तो वा. सर्व गौरव प्रभू येशूच्या नावाने. देवाला Praise धन्यवाद. God. आमेन. Thank you, Father. Amen. Bless him more and more, oh Yes, Father God. yes. Let him rise येस. अजून वर येऊ to दे greater बाबा. heights. Amen. In Jesus' name. Amen. Amen. Yes. मास्टर ये ब्रदर रोनित है. रोनित अपने साक्ष्य में ये बताते हैं कि जब इनका 10th का एग्जाम था, इनके पीछे स्पाइन सर्जरी था और स्पाइन सर्जरी होने के कारण ये 10 मिनट से ज़्यादा भी नहीं बैठ सकते थे. Okay. डॉक्टर ने कम्प्लीटली 3 महीने का बेड रेस्ट बोला था. पर ये ब्रदर कहते हैं कि जब ये आपके पास आए थे, आपसे प्रार्थना कराई थी, Okay. तो इसे वो स्पाइन सर्जरी का जो दर्द था जिसमें ये 10 मिनट से ज़्यादा नहीं बैठ सकते थे, वो उससे ज़्यादा वक्त बैठने लगे. और जिस कॉलेज ने उनको मना किया था कि तुम 10 मिनट तो नहीं बैठ सकते,
सकते हम तुमको फाइनल एग्जाम नहीं देने देंगे। पर वो कहते हैं कि प्रभु की कृपा से वो 10 मिनट से ज़्यादा बैठने लगे आपसे प्रेयर कराने बाद, और उन्होंने अपना 10th का एग्ज़ाम दिया। और वो कहते कि 10th का एग्ज़ाम के बाद भी उन्होंने अच्छे नंबर से पास हुए। वो यहाँ पे वॉलंटियर का काम करते, उनका विश्वास इतना है कि वो यहाँ पे काम करते इसलिए प्रभु उनके लिए काम करता Praise है। God. See और वो that? कहते हैं कि प्रभु यीशु ने आज तक उनको कभी भी कम नंबर नहीं आने दिए Amen. किसी भी एग्जाम में। ऊंचे से ऊंचे स्तर पर प्रभु उनको लेके गए हैं, जिसके लिए वो सारा गौरव प्रभु यीशु को देते हैं। Amen. 10 minutes he couldn't sit, किती छान, 10 मिनिटं बसता येत नव्हतं, त्याची सर्जरी होती, but the Lord healed him. पण प्रभूने त्याला आरोग्य दिलं. On Sunday you pray for me, and on Monday disciple meeting I came by here by walking only. It was not allowed to walk me, but I came here and I sit for the disciple completely. I sit for the, I didn't have any pain. And when I go to home, I get call from my school that we were there. First they was not allowing me to apply for the board exam, but by God grace, by you prayed, it happened. They called me that they said that you can give your exam. See that. वाह, amen. God bless you. God bless you. Thank you, Jesus. Yes. पास्टर शी सेइंग ये बता रही है कि लास्ट ईयर जब ये आई थी यहाँ पे एग्जाम के लिए, तो ये स्टूडेंट प्रेयर मीट के लिए, तो ये बोर्ड एग्जाम में फेल हो गई थी। वो बता Say it. No, actually, in my prelims, my term exam and unit test, I failed in everything. So I had come last year for students' prayer meeting, and I gave you the testimony, and I told you my relatives and everyone, they would tell me कि तू क्या pass हो जाएगी. Even in my board exams, during my algebra paper, I went, I wrote my exam and I came home. Then I went to my siblings. I told them कि पेपर अच्छा गया. वो लोग मुझे बोले पास होगी क्या तू? And my another sister who is cousin, वो आई तो उससे बोले कि अरे तू तो टॉपर है, तू तो पास हो जाएगी. They told, and even during my result, they told me कि पास होगी क्या तू? सब लोग ने एकदम everyone demotivated me, even my relatives and all. They told me कि after my result they told me कि हमें नहीं लगा था तू पास हो जाएगी. तो वो पास हो गई है बोर्ड एग्जाम में, तो सारा आदर मान महिमा गौरव से Praise प्रभु God. के नाम But को still दिया। you passed. Amen. Yes. Even during my exams I was so nervous. In my prelims and all, I would not write anything. मेरा पूरा पेपर खाली रहता था. My dad would tell me कि क्या लिखी है तूने. But in my board exam, my geography paper, मेरा पूरा पेज भर गया था. And I was saying, wow, I was like, wow, कितना अच्छा लग रहा है देख के, पूरा पेज भर गया था. See that. सारा आदर मान महिमा गौरव प्रभु के नाम को देती है कि बुद्धि देने वाले हमारे यीशु मसीह हैं। Amen. Bless her, Lord. Amen. Give her your wisdom, O Yes, Master. Lord. Yes. This time also she should shine. Yes. And Lord, she should come out of all these exams, O Yes. Father, and her life and her destiny should be made in Jesus' name. Yes, Master. Okay? Thank you so much, beta. Thank you. Amen. Amen. Yes. लॉर्ड पास्टर आपल्यामध्ये प्राजक्ता आहे, ती म्हणते 9 जानेवारी प्राजक्ता? प्राजक्ता, आणि ती म्हणते 9 जानेवारीला तिचं कराटेचं मॅच होतं, तर तिला खूप भीती वाटत होती मॅचला जाणं अगोदर. तर ती म्हणते मी प्रभू येशूकडे प्रार्थना केली, प्रभूनी मला कृपा पुरवली आणि मी ती मॅच जिंकली पण, आणि तिला सिल्वर मेडल गोल्ड मेडल दोन्ही पण भेटलेले See आहे. this. ती प्रभूला गौरव देते, आणि ती म्हणते की तिला त्या मॅचमध्ये एका मुलीने तिच्या हातावर वार केला. तर दुसऱ्या दिवशी तिचा पेपर होता आणि तिला पेपर काय लिहिता नव्हता येत. ती म्हटली मी प्रभू येशूकडे प्रार्थना केली, प्रभू मला माझा पेपर लिहिता येऊ दे आणि मला ह्या विषयामध्ये पास व्हायचं. ती म्हणती माझं मॅथ्सचं पेपर नेहमी अवघड जातं, मी प्रार्थना केली, प्रभूने अशी कृपा पुरवली, मी मॅथ्समध्ये पास झाले. Amen. ती प्रभूला See this. गौरव देते. Amen. And so you got this medal. तुला Wonderful. मिळालं. Hallelujah. Wow. Praise God. God So bless nice. you, beta. Amen. Thank you, thank you, thank you. God bless her, Lord. Let your hand be upon her life. Amen. Let her shine more Yes, and more for Master. Jesus. Yes. Thank you, Lord. Yes. Thank you. प्रेज द पास्टर. त्या बहिणीचं नाव अनुष्का आहे. ती सांगते की मी ज्या दरवेळेला मला एक्झाम असं मी ऐकायचे, मला खूप भीती वाटायची, आणि त्या एक्झामच्या भयामुळे ते म्हणतात मी अनेक वेळेला एक्झामला जाऊन देखील मी पेपरमध्ये काही लिहित नव्हते, आणि ती इतकी भीती मला वाटायची की मी आजारी, पेपरलाच नव्हते जात. जातच नव्हती ती. भीती वाटायची. आणि त्यामुळे कधी कधी ते आजारी पण पडायचे. पण ते म्हणतात की गेल्या वेळेला ज्यावेळेस तुम्ही प्रेयरला ती आले, आणि आत्ता पण ते म्हणतात की ज्यावेळेस तुम्ही प्रार्थना केली, परमेश्वराचं सामर्थ्य माझ्यामध्ये आलेलं आहे, आणि मग ती सर्व भीती माझ्यामधून पूर्णपणे निघून गेलेली आहे, आणि माझ्यामध्ये विश्वास आलेला आहे की मी ती सर्व परीक्षाला मी व्यवस्थित प्रभूच्या सामर्थ्याने तोंड देऊ शकतो. म्हणजे Amen. सर्व गौरव प्रभू येशूच्या नावात. युवा
पार्टनरच्या मीटिंगला आलते तेव्हा तुम्ही प्रेयर केलं पास्टर, तेव्हापासून मला इतकं बळ आलं की मी सगळ्या पेपरला जाते, एकदा पण आजारी पडले. Praise Amen. God. See this. बघा, ऐका, A testimony for you all. किती सुंदर साक्ष आहे तिची सगळ्यांसाठी. Bless her, Lord. Amen. Make her more and more strong, O Yes, Father, and yes, Lord. courageous. Yes. In Jesus' name. Amen. Let her life be made. Yes. Thank you, Father. God bless you. God bless you. पास्टर ये सिस्टर मृणाली है, ये अपनी साक्ष्य में बताते हैं कि ये सिम्बायोसिस में 3rd ईयर में ग्रेजुएशन में है. ये कहते हैं कि जो इनका अकाउंट्स का पेपर था उससे इसे बहुत डर लगता था अकाउंट्स के पेपर लिखते वक्त, और जब इनका फाइनल एग्जाम था तो वो कहते हैं कि मुझे कुछ भी नहीं पता था कि उस पेपर में क्या आने वाला और मैं क्या लिखने वाली हूँ. वो कहते हैं कि मैंने जो भी पेपर में लिखा मैंने सब प्रभु के हाथ में सौंपा कि प्रभु इसमें से क्या सही है क्या गलत है मुझे नहीं पता, पर तू मुझे इस एग्जाम में तू मुझे पास कराने वाला है. सिस्टर कहते हैं कि उन्होंने जब ये पेपर लिख के जब ये क्लासरूम के बाहर आए तो सब बच्चे बोल रहे थे हमारा बहुत अच्छा एग्जाम गया, बट ये बहुत डरे हुए थे कि मैंने तो कुछ लिखा ही नहीं तो मेरा क्या होगा. पर ये कहते हैं कि जब फाइनल एग्जाम का रिजल्ट आया वो अपने घुटनों पर जाकर प्रभु से उसने प्रार्थना की कि प्रभु अब अकाउंट्स का पेपर तेरे हाथ में, मेरा जीवन तेरे हाथ में. वो कहते हैं कि जिस पेपर के लिए उन्होंने प्रेयर किया था प्रभु ने उस पेपर में उसे अच्छे नंबर से पास किया, और जिन लोगों ने बोला था हमारे एग्जाम बहुत अच्छे गए हैं वो 3 लड़कियां एग्जाम में फेल हो गई. वो इसके लिए सारा गौरव प्रभु यीशु को देते हैं. Praise Hallelujah. God. Huh? This is true. Amen. How Jesus helped you. Yes. He always does. What Yes. you want to tell the other children? Just believe in God, everything will be fine. Everything Amen. will be fine. Amen. Amen. Bless the Lord. Let Thank your you. hand be upon my daughter. Yes, Jesus. Let her Bless her. future be made. Let Yes. your career be made. Yes, Lord. Be with her always, Amen. oh Father. Yes, Jesus. Thank you, Lord. Thank In you, Jesus' Jesus. name I pray. Amen. Amen. Okay, God bless you. Amen. Thank you. God bless you, beta. पास्टर ये संदेश है, ये बताता है कि जब मैं 9th स्टैंडर्ड में था हाँ. तो मैं 2 बार फेल हुआ था. उसके बाद में जब मैं स्टूडेंट्स प्रेयर मीट को आया उसके बाद में मैंने 10th की एग्जाम बाहर से दी, पर उसके पहले मेरे पेरेंट्स ने मुझे पनिशमेंट करके ये बोला था कि तुम अभी इसके बाद में गैरेज में काम करोगे. तो वो गैरेज में काम करने के बाद में भी वो एग्जाम देने के लिए रेडी हुए. स्टूडेंट्स प्रेयर मीटिंग में आने के बाद में अच्छा. बोर्ड की एग्जाम उन्होंने बाहर से दी और 10th के एग्जाम में पास हुए. 11th 12th से लेके MBA उन्होंने आज किया वाह. है. वो बोलते कि मैंने उसके बाद कभी पीछे मुड़कर कभी नहीं देखा, क्योंकि मैं हर साल प्रेयर मीट को यहाँ पे आता हूँ. Amen. मैं पहले गैराज में काम करता था लेकिन आज मैं बैंक में काम करता हूँ. See Hallelujah. this. बघा किती What a छान, testimony. किती सुंदर साक्ष आहे. हे खरं आहे? येस हो खरंय देवा प्रभूमुळं प्रभूमुळे. प्रभूमुळे. Father, let his life be Amen. made. धन्यवाद दे Let his बाबा. future be made. होय दे In बाबा. Jesus' name. Amen. Amen. पास्टर अर्पिता आपल्यामध्ये आहे आणि ती म्हणते की मी नेहमी जेव्हा एक्झामला जायची तर मला खूप भीती वाटायची. तर आता ती जसं इथं लास्टच्या प्रेयरमध्ये उजवा हात जसं तुम्ही सांगितलं वर करा आणि प्रार्थना तुम्ही केली, तर ती म्हणते प्रभूचं जाड सामर्थ्य माझ्या हातावर उतरलं आणि ते सर्व जे भीती होतं सर्व निघून गेलं Amen. आणि ती प्रभूला गौरव देते. Hallelujah. Bless her, Lord. Let your gracious hand be upon her. Yes. All kinds of fear has gone, she said. Yes. Now strengthen her. Thank you, Jesus. धन्यवाद. Make her यीशु. courageous. Amen. In Jesus' name. Amen. Okay? God bless you, Amen. beta. God bless you. प्रेझ पास्टर. या बहिणीचं नाव कादंबरी आहे. ते सांगतात की लास्ट इयरला ज्यावेळेस ते प्रेयरसाठी आले होते ते म्हणतात की मी नीटची सेकंड अटेम्प्ट देणार होते, पण त्यावेळेस देखील ते म्हणतात की मला त्याच्यामध्ये यश आलं नाही आणि ते प्रार्थना करत होते. त्यांच्या घरामध्ये देखील ते म्हणत होते की तू काही करू शकत नाही. ते स्वतः देखील निराश झाले त्याच्यामुळे, पण ते म्हणतात त्या निराशेमध्ये तुम्ही सांगितलेलं एक वचन त्यांच्या कानामध्ये त्यांना आठवलं. ते म्हणाले की ती परीक्षा तुझ्या जीवनासाठी पूर्ण नाहीये, परमेश्वर तुझ्या जीवनामध्ये कार्य केलं आणि तू उठून पुन्हा उभा राहशील. ते म्हणतात की मी त्या वचनावरती मी विश्वास ठेवला आणि मी माझ्या हृदयामध्ये जी माझं ड्रीम होतं की मला सायकोलॉजी मला करायची होती, सायकोलॉजी सब्जेक्टमध्ये, ते म्हणतात की परमेश्वरने त्यासाठी जे मार्ग होते ते मोकळे केले. मला चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळालेलं आहे आणि ते जे मला इच्छा होती जी करायची ते परमेश्वरने मला ओपन करून दिलेलं आहे आणि ते मी खूप सुंदररित्या करत आहे. म्हणून मी सर्व गौरव प्रभू येशूच्या नावाला देत आहे. Praise God. Amen. This is your testimony. Yes, this is my Beautiful. testimony. God has helped you. Yes, Hallelujah. definitely. All glory to Jesus. All glory Yes. to Jesus. All glory What to you want to Jesus. tell some of the children here? I just wanted to tell everybody ki don't give up, trust in Lord. He has better plan for you. Amen. Thank you, Father. Bless her, oh Father God, for this testimony. And let her be a great testimony to many upcoming children, oh Father. In Jesus' name. Share it to all. Amen.
पास्टर, इनका नाम साक्षी और आज ये अपनी बहुत अच्छी साक्षी लेके आए हैं। हाँ। ये अपनी साक्षी में कहते हैं कि ये अभी 10वीं का बोर्ड देने वाली है। अच्छा। और 10वीं के बोर्ड के पहले एक मॉक टेस्ट होता है स्कूल में। वो कहते हैं जब वो अपने टेस्ट लिखने बैठी थी तो उनके बेंच के नीचे किसी ने पहले से कोई चिट लगा रखा था। और जब चेकिंग हुआ तो वो चिट इनके बेंच के नीचे था, तो टीचर ने इनको पकड़ लिया और टीचर ने कहा कि तुम अब ये एग्जाम नहीं दे सकते। पर वो कहते हैं कि उनके मन में विश्वास था और वो प्रभु पे भरोसा रखते थे। और पास्टर आप जैसे कहते हैं कि गॉड इज अ गॉड ऑफ सेकंड चांस ऑल्सो। उन्होंने उस चीज़ के लिए प्रेयर किया उसी वक्त और उन्होंने कहा कि प्रभु ये मेरा दूसरा चांस है, यीशु तू मुझे एग्जाम लिखने दे। वो कहते हैं अद्भुत रीति से दूसरी टीचर वहाँ आई और उन्होंने पहली टीचर को समझाया कि ये बच्ची ऐसी बिल्कुल भी नहीं है और ये बिल्कुल भी चीट नहीं कर सकती है और ये चीट पेपर इसका नहीं है। वो कहते हैं कि उनको दूसरा एग्जाम लिखने दिया गया, जिसके लिए सारा मान महिमा गौरव प्रभु यीशु को देते हैं। See that Jesus helped you. Yes. Bless her, Lord. Let your hand be upon her life in all endeavors. In Jesus' name. पास्टर, ये अंजलि है, ये बताती है कि जब लास्ट ईयर ये 12th में थी तो इसे एग्जाम के 3 महीने पहले इसे जॉइंडिस और टाइफाइड हो गया था। ये 3 महीने तक बीमार थी। एग्जाम के 3 दिन पहले ये ठीक हुई और जब इसका फिजिक्स का पेपर था तो उसने सिर्फ 1 पेज ही लिखा। वो बताती है कि हालांकि मैं 12th में पास हो गई, मुझे 45.33% मिले, लेकिन जब एडमिशन लेने का था फर्स्ट ईयर के लिए तो बताती है कि मुझे एडमिशन नहीं मिलेगा, ये मुझे पता था। लेकिन वो बताती है कि जब मैं स्टूडेंट्स प्रेयर मीट को आई तो मेरे अंदर जो डर था, जो मुझे लग रहा था कि मैं कभी नहीं कर पाऊंगी, वो पॉसिबल हुआ है। उसको BCA के लिए एडमिशन मिली है 45.33% पे। वो बोल रही है कि सिर्फ 33% वॉज वेरी इंपॉर्टेंट। जिनके 70% आए हैं उनको एडमिशन नहीं मिला, पर प्रभु की दया से मुझे एडमिशन मिला है और मेरा सारा डर निकल गया है, इसलिए वो सारा महिमा प्रभु को देती है। That means God can do anything. Yes. यस, गॉड कैन डू एनीथिंग। क्योंकि ना मैं इतनी डरती हूँ ना पास्टर, एग्जाम में बहुत डरती हूँ, मैं बहुत स्टडी करती हूँ लेकिन कुछ भी काम नहीं आता है मेरे। बट मैं क्या बोल रही थी कि जीसस आप मेरे टीचर हो, मैंने क्लास नहीं लगाया, मैं पूरे साल में ना कहीं पे नहीं गई, स्टडी अपने आप सिर्फ 2-3 पढ़ने पड़े थे मैंने। और गॉड को बोला कि तू ही मेरा टीचर बन, और उन्होंने मुझे पास करा दिया। मैं सारा मतलब सब कुछ मैं अपना जीवन प्रभु यीशु को देती हूँ। आपको बहुत ज़्यादा थैंक यू बोलती हूँ। आप सच में मेरे मॉम एंड डैड हो। थैंक यू सो मच। मैं आपको कितना, मेरे अभी भी पैर थर कांप रहे हैं, मैं क्या बोलूँ, मुझे समझ में नहीं आता है। और मुझे यकीन है कि मैं 5-6 साल बाद फिर से यहाँ पे टेस्टिमनी देने का आऊँगी और मैं बहुत कुछ करूँगी अपने लाइफ में जीसस की ग्रेस की वजह से। Yes. It will happen. Yes. Thank you, Father. Let her desire be accomplished in the name of Jesus. See her heart, Amen. Lord. Okay? God bless you, beta. God bless you, beta. Okay. पास्टर some मयोला more. आपल्यामध्ये आहे आणि ती म्हणते की ती बोर्डमध्ये आहे, म्हणजे 10th स्टँडर्डमध्ये आहे Okay. आणि फर्स्ट प्रिलियम झालं तर ती फेल झाली, तर तिच्यामध्ये अशी पूर्ण निराशा आली. तिने हार मानली की मला आता वाटत नाही की मी पास होईल. परंतु आता जसं तिने तुमचं वचन ऐकलं, प्रभूचं वचन ऐकलं आणि शेवटच्या प्रार्थनेमध्ये प्रभूने तो भरवसा, ती जी हिंमत तिने हार मानली होती ती परत आलेली आहे. आणि ती म्हणते माझा विश्वास आहे की जी मी नापास झाली प्रभू आता मला पास करणार आहे This आणि time it देवाचा will गौरव happen. होणार. Okay, beta? होणार. It will happen. So don't worry. Amen. Study as much as you can. Correct. Leave everything in the hands of God. Yes. Amen. Bless her, Lord. Amen. Let your hand be upon her, oh Father. Yes, Once Jesus. again, you have given her a chance. Yes, Father. And this time, Yes. it will happen. Yes, Master. It's like Peter's life. Yes. Alone, he couldn't accomplish. Yes. But with you, he could. He could do it. Even Yes. with you, Yes. my daughter will accomplish. Amen. In Jesus' name. Amen. Okay? Believe. Amen. प्रेज लॉर्ड पास्टर. Oh, yes. या मुलाचं नाव आदर्श आहे. तो म्हणतो की त्याच्या सर्व पेपर्सला तो प्रार्थना करून जात होता आणि त्या सर्व Always pray before Yes. going, and Yes. pastor said pray and then study. Yes. And he got 91% in first standard. He's in ICSE Arre board, wah. Spicer, and today he got the result and he brought the print of this. See this. He Wow. got 91%. 91% मिळाले, पहिलीत आहे तो. And so he prays and then प्रार्थना करून मग अभ्यासाला he बसतो. sits for Studying, studies. yes. See this. Who did it? Jesus. Jesus did it. आई, किती गोड. ये 10 तक आते आते तो 100% तक चला जाएगा. Bless him, Lord. Let him continue to Bless have you, fellowship with you Amen. till the very end, oh Father. Amen. Show him So sweet. surprise after surprise. Jesus. In Jesus' name. Amen. Amen. God bless you. Amen. God bless God bless you.
Yes, okay. पास्टर इनकी ये साक्षी है, ये कहते हैं कि ये अभी 9th स्टैंडर्ड में है और Okay. इनको एग्ज़ाम देना है, तो ये बहुत ही एक एवरेज स्टूडेंट है। ये कहते हैं कि मेरे घर वाले इनके घर वाले इनको हमेशा कहते हैं कि तुम कुछ पढ़ती नहीं हो, तुम कुछ लिखती नहीं हो, तुम कैसे 9th पास करके 10th में जाओगी और 10th से आगे तुम कब जाओगी हमें ये बात बिल्कुल भी नहीं पता है। घर के हर लोग उसको डीमोटिवेट करते हैं, पर वो कहते हैं कि आज वो जो बोझ और भार था उसके दिल पे, जब आप यहाँ आखिरी की प्रार्थना कर रहे थे, वो कहते हैं कि मैंने पास्टर के साथ सहमत होकर प्रार्थना की। जो इतने दिन से मेरे मन में एक चीज़ों को लेके उनको दुविधा होती थी कि मैं क्या करने वाली, वो कहते हैं कि आज प्रभु ने उनको स्पर्श किया है और वो जो पीस है प्रभु का, शांति उनके दिल और उनके मन में आया है। नाउ उनको ये लगता है कि वो प्रभु के द्वारा वो सब कुछ कर सकते हैं और वो आगे ज़रूर बढ़ेंगे। और वो कहते हैं कि मैं आगे से आगे और ऊंचे से ऊंचे स्थान पर ज़रूर प्रभु यीशु की वजह Your से जाऊंगी। result will silence everybody. आमीन। Your result will silence everybody. Let people say. You don't answer back, answer them by your result. And Jesus will do it for you. Bless our Lord. Father, there are many criticizers, very few encouragers. I'm encouraging her along with you that she will make it this time in the name of Jesus. Thank you, Father. Thank you, Lord. Okay? Don't worry, don't cry. Jesus is with you very strongly. Amen.